नमस्कार. आपण लहानपणापासून ऐकत आलोय त्याला काही ज्ञान मिळतं, चातुर्य येतं असं भाऊभूतींनी सांगून ठेवलंय. पण त्या सभा नेमका कोणत्या, कशा असाव्यात? तर आमच्या लातूरमध्ये उत्तम सभांची एक परंपरा आहे. लातूरला खूप गंभीर ऐकायची सवय आहे. मग ते व्याख्यानं पण आहेत आणि संगीत पण आहेत. शास्त्रीय संगीताचे इथं दर महिन्याला कार्यक्रम पण होतात. आता इथं जे लोक जमलेले आहेत आणि ज्यामुळं जमलेले आहेत हे दोघं डॉक्टर शिवपूजे संजय आणि स्नेहल आणि बसवेश्वर महाविद्यालय यांनी कार्यक्रम घेण्यामध्ये पण एक वेगळं औचित्य आहे. ते असं आहे की प्रत्येक काळामध्ये लोकांपर्यंत काय गेलं पाहिजे अशी कोणती सभा की जी माझ्या कायम लक्षात राहील अशी असू शकते. आयुष्यभर एखादं भाषण लक्षात राहू शकतं, एखादं गाणं लक्षात राहू शकतं. अशा काही सभा तुलनेनं कमी झाल्यात. आजकाल सभे कशा गुणवत्तेच्या असतात आपण बघतो. पण अशा सभा ज्या आहेत, ज्या डॉक्टर शिवपूजेंनी गेल्या काही वर्षात घेतल्या, खरं तर त्यांना गरज नाही आहे, ते हृदयरोग तज्ज्ञ आहेत. पण आधी एक परिषद घेतली की हृदयरोग निवारण कसं करायला पाहिजे. आणि आता स्थूलता निवारण, डॉक्टर तुम्ही फार कडक शब्द वापरले बरं का, ते लठ्ठपणा. लोकांना बरं नाही वाटत लठ्ठपणा म्हटल्यावर. ओबेसिटी म्हणलं तर थोडंसं दूरचं वाटतं, स्थूलता म्हणलं तर बरं वाटतं. हे बघा, मला मान्य आहे की डॉक्टर, शिक्षक आणि पत्रकार यांनी खरं बोललं पाहिजे, बरं बोललं नाही पाहिजे. म्हणजे आता आपल्या लातूरमध्येच नाही आहे 90%पेक्षा मार्क चांगले दिले तर शिक्षक चांगले. तसं तुम्ही जर मला म्हणला काही पण खा तर तुम्ही डॉक्टर चांगले. यातनं आपल्याला बाहेर पडण्यासाठी या विषयाकडं, स्थूलता या विषयाकडं आपल्याला जायचं आहे. आणि इथं जे सगळे जमलेले लोक आहेत ते कशासाठी जमलेले आहेत, मुख्य म्हणजे अजून एक लक्षात आपण घ्या. सध्या ज्याच्या हातात मोबाईल तो उत्तम सल्लागार असू शकतो. तो राजकीय विषयापासून आरोग्य कोणत्याही विषयावर सल्ला देतो. म्हणजे मला काही झालं तर 10 जण पाठोपाठ सल्ला देतात की तू असं कर तसं कर. त्यामध्ये अवैज्ञानिक सल्ला इतका मिळतो. मग तो असं कर तुझा हृदयरोग गेला समज, असं कर तुझा लठ्ठपणा दूर झाला समज. हे जे अवैज्ञानिकता पसरते, खूप मोठ्या प्रमाणात पसरते. आणि त्यामुळं स्युडो सायन्स, भ्रामक विज्ञान आज देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात फोफावतं आहे. मला असं वाटतं डॉक्टर शिवपूजे, तुमची जी इच्छा आहे, जी हृदयरोगाबाबतीत तुम्ही घेतली आणि आत्ता स्थूलता निवारणाच्या बाबतीमध्ये, हे जे आपले गैरसमज आहेत, ती मिसइन्फॉर्मेशन आहे, ती डिसइन्फॉर्मेशन आहे, ही दूर करण्यासाठी आजची ही परिषद आहे. त्यामुळे मॅडम, सुरुवातीलाच आपल्याला असं विचारायचं की लठ्ठ कोणाला म्हणावं, लठ्ठपणाचं निदान तुम्ही नेमकं कसं करता आणि ही समस्या नेमकी कोणाची आहे याबद्दल आपण सुरुवातीला सांगावं. तिथून आपण चालू करू. शतकानुशतकं ॲक्च्युली लठ्ठपणा हा आजार आहे हे विज्ञानाला माहिती होतं, पण त्याला लेबल केलं गेलं नव्हतं. त्यामुळे व्हिज्युअल इम्प्रेशन, जे डोळ्याला दिसेल त्याला लठ्ठ म्हणायचा, अशी पद्धतीची एक टेंडन्सी होती. पण काळाच्या ओघामध्ये सायन्सला हे कळलं की मला जे लठ्ठ वाटतं ते तुम्हाला वाटतं की नाही. तर त्यामुळे त्याच्यामध्ये काही मानकं आली किंवा त्याच्यामध्ये काही मेजरमेंट्स, पॅरामीटर्स आले. त्याच्यामधला एक मोठा पॅरामीटर आहे जो सहज, सोपा, सुलभ आहे करण्यासाठी. त्याचं नाव आहे BMI. BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमची उंची आणि तुमचं वजन ह्यांचं गुणोत्तर असतं. ह्या गुणोत्तरामध्ये जर तुम्ही 30च्या खाली असाल तर याचा अर्थ तुमचं अतिलठ्ठपणा नाही आणि तुमची बॉडी, तुम्हाला तुमचं सांगाड्याला तुमचं वजन झेलता येते. पण जेव्हा 30च्या पुढे जातं, थोडं स्पष्ट करा ना, बॉडी मास इंडेक्स म्हणजे नेमकं काय? बॉडी मास इंडेक्स म्हणजे तुमची, इथे तुम्ही बघितलं वर तर तुमच्या लक्षात येईल, तुमच्या हाडांचं सांगाडा, तुमची उंची
आणि तुमचं वजन ह्याचं गुणोत्तर आहे. जसं तुम्ही इथे बघाल की हिरवं जे दिसतंय, ग्रीन झोन जो दिसतोय, 18 ते 25 ह्याला नॉर्मल वजन म्हणतात. म्हणजे तुमचा BMI, तुमचं वजन आणि उंचीचं गुणोत्तर जर 25च्या खाली असेल, 18 ते 25मध्ये, तर तुमची बॉडी तुमचं वजन झेलू शकते. त्या बैलाला ती गाडी झेपती आहे झेलायला, त्या इंजिनला, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्या पुढे जेव्हा तुम्ही जाता, 30च्या पुढे ओलांडून, तेव्हा तुम्ही ओबेसिटीच्या क्षेत्रामध्ये यायला लागता, ज्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट ही बॉडीला जास्तीचा अतिरिक्त भार व्हायला लागतं किंवा बर्डन व्हायला लागतं. कारण शेवटी हे जिवंत शरीर आहे, त्याच्यामुळे त्याच्यातनं विष निर्माण होतं, त्याला लागणारी एनर्जी लागते, त्याच्यासाठी कष्ट करायला लागतात आणि त्या इंजिनला तो एक बर्डन होऊ शकतो. त्यामुळे 30 ते 35 मध्ये आपण ओबेसिटी म्हणतो आणि त्याच्या पुढच्या ओबेसिटीला मात्र 35च्या पुढचं BMIला म्हणतो आपण की एक्स्ट्रीम ओबेसिटी. एखादं उदाहरण सांगाल का? म्हणजे समजा उंची 5.5 फूट आहे, तर त्याला किती वजन अपेक्षित आहे? जसं आपण एक BMI आत्ता म्हटलं, 5.5 म्हणजे साधारणपणे 160 सेंटीमीटर उंची असेल, तर अगदी ढोबळमानाने सांगायचं म्हटलं तर ॲडल्टमध्ये उंची सेंटीमीटरमधली मायनस तुमचं 100 वजा करा, शिल्लक राहील ते तुमचं योग्य वजन असेल. म्हणजे 160 मायनस 100 म्हणजे शिल्लक राहिलं 60. पण 60ला कोणीच टिकत नाही. म्हणजे आज माझं वजन जर 55 असेल तर उद्या 55.5 असेल, काल त्याच्यापेक्षा 1-1.5 किलो कमी असेल. तर हे वजन जे आयडियल आहे त्याच्या प्लस आणि मायनस 10% हे तुमची बॉडी झेलू शकते वजन. अशा पद्धतीचं हे गणित आपण ठरवू शकतो मनामध्ये आणि तो रिफ्लेक्ट होतो BMI तुमचा 25पर्यंतचा. त्याच्या पुढचं वजन हे बॉडीला त्रासदायक आहे. मग माझं जर BMI नॉर्मल आहे तर मी लठ्ठ नाही आहे का? मी जर प्रॉपर बॉडी शेपमध्ये आहे, माझं BMI पण ठीक आहे, म्हणजे मी लठ्ठ नाही आहे का? नुसतं BMI ठीक असणं योग्य नाही आहे. त्याच्यामध्ये तुमचं वजनाचं डिस्ट्रीब्युशन महत्त्वाचं आहे. म्हणजे पर्टिक्युलरली भारतीय लोकांमध्ये आपण बघतो की दिसायला ठीक आहेत पण पोट मोठं आहे. आपल्या सगळ्यांनाच पोट आहे. आपण फार कमी वेळेला फ्लॅट पोटाचे असतो, कारण ही आपली एक जसं आपल्या DNA मधली ठेवण आहे म्हणतो. जसं मगाशी काकांनी सांगितलं की तुमच्या जेनेटिक्समधनं काही तुम्हाला देणग्या मिळालेल्या आहेत. त्यातली एक देणगी अशी आहे की आपलं इंटरनल फॅटचं पर्सेंटेज आपल्यामध्ये जास्त असतं. त्याच्यामुळे डिस्ट्रीब्युशन ऑफ फॅट आणि बॉडी कंपोजिशन ॲनालिसिस ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जर मी 150 सेंटीमीटर आणि 50 किलो वजन आणि माझा युरोपियन मित्र त्याचंही 150 सेंटीमीटर उंची आणि 50 किलो वजन आहे, पण माझं फॅट पर्सेंटेज 30-35% आहे आणि त्याचं 8 ते 10% आहे, तर मी निश्चित जाड आहे. त्या एका BMIला सुद्धा आमच्यामध्ये फरक आहे. तर सेंट्रल ओबेसिटी ही सुद्धा एक अतिशय महत्त्वाची कन्सिडरेशन असतं, ज्याच्यामध्ये आपण कमरेचं माप मोजतो. हे जर समजा आपलं वेस्ट सर्कम्फरन्स 90 सेंटीमीटरच्या पुढे असेल तर ते निश्चितच तुम्हाला घातक ओबेसिटीकडे नेतं. कारण ह्याला आपण म्हणतो की पॅन्डोरा ऑफ द डिसिजेस. मोठं पोट हे सुलक्षण नसून कुलक्षण आहे, कारण त्याच्यामधनं निर्माण होणाऱ्या आजारांची संख्या ही फार मोठी आहे आणि ते साधेसुधे आजार नाही आहेत, गंभीर आजार असतात सगळेच, ज्याच्यामध्ये BP आहे, डायबिटीस आहे आणि अनफॉर्च्युनेटली हे सगळे असे मागच्या दारांनी सुखानी येतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला त्याची जाणीव पण होत नाही. नाही तुम्हाला ताप थंडी येत, नाही तुम्हाला अंग दुखत, पण ते अंग तुमचं पोखरून काढायला लागतात तुमच्या सिस्टीमला. त्याच्यामुळे यांना म्हणतात सायलेंट किलर डिसिजेस. तर मोठं पोट आणि 35च्या पुढचं BMI ह्या दोन्ही गोष्टी आपल्यासाठी सायलेंट किलरच्या आपण व्हिक्टीम व्हायला लागलो आहे हे प्रकर्षाने जाणीव करून देतात. खास करून भारतीय लोकांमध्ये आपल्याला असं दिसतं की बाकी तो पूर्ण माणूस सडपातळ असतो आणि फक्त त्याचं पोट सुटलेलं असतं, तर तो म्हणतो की अरे नाही, मी बाकी बारीकच आहे, फक्त पोट आहे मला, बाकी काही नाही आहे. तर ते मला वाटतं एक महत्त्वाचं मॅडमनी आपल्याला सांगितलं की जरी तुम्ही बाकी तुमची शरीर प्रकृती बारीक आहे, पण तुमचं पोट जर 90 सेंटीमीटरपेक्षा जास्त त्याचा घेर आहे तर तुम्ही लठ्ठपणामध्ये मोडता. कारण ते पोट जे आहे ते मॅडमनी आता जसं सांगितलं की ते पोटाचं जे फॅट आहे तेच सगळ्यात महत्त्वाचं एक पॅन्डोरा बॉक्स आहे डिसिजेससाठी, जे तुम्हाला खूप सारे आजार देऊन जाऊ शकतं. त्याच्यामुळे उत्तम शरीर आकृती
म्हणजे फक्त तुमचा शेप चांगला असणं हे तुमचं नॉर्मल तुम्ही आहात आणि तुम्ही लठ्ठ नाही आहे हा त्याचा अर्थ होत नाही. या लोकांनीही त्यांचा पोटाचा घेर मोजून तो 90 सेंटीमीटरच्या खाली पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये 80 सेंटीमीटरच्या खाली असायला हवा. तो जर असेल तर तुम्ही लठ्ठपणामध्ये मोडत नाही, अन्यथा तुम्हीही लठ्ठमध्ये मोडता आणि त्याचे दुष्परिणाम तुम्हाला होणार आहेत. त्यानंतर मॅडम आता आपण जे खास करून इंडियन्समध्ये आपण असं म्हणतो की जास्त म्हणजे थिन लठ्ठ आहेत असं म्हणतो. युरोपियनपेक्षा आपण जास्त इन्सुलिन रेझिस्टन्स आपल्यामध्ये आहे. आत्ताच जसं तुम्ही सांगितले की एक भारतीय जर 50 किलोचा आहे आणि जर युरोपियन किंवा अमेरिकन तेवढंच वजन आहे त्याचं, तरीही आपल्याला ही रिस्क इतर आजारांची जास्त आहे आणि आपल्यामध्ये फॅट पर्सेंटेज जरी त्या अमेरिकन माणसाचं वजन 50च आहे पण त्याच्यामधलं जे बॉडी फॅट आहे ते 20% कमी येतं आणि आपलं जे इंडियन माणसाचं बॉडी फॅट आहे ते 30-35 वगैरे येतं. त्यामुळे आपल्याला या आजारांचा धोका जास्त असतो. तर मॅडम भारतीयांमध्येच असं का होतं की आपल्याला असा इन्सुलिन रेझिस्टन्स फॅट आपल्यामध्ये स्टोअर का होतं? त्याला काही कारण आपली जीन्स आहेत, ज्याला आपण थ्रिफ्टी जीन्स म्हणतो, की जी पळत शिकार करणं किंवा जास्त शारीरिक कष्ट करणं ह्याच्यासाठी आपण खरं म्हणजे खूप काटक आहोत. पण आपल्याला बसल्या जागी काही मिळालं की आपल्या जीन्सला ती सवय नाही आहे हँडल करण्याची. त्याला आपण म्हणतो थ्रिफ्टी जीन्स, की आलेला इन्फ्लक्स ऑफ एनर्जी जो आहे तो हँडल करण्याची क्षमता आपल्यामध्ये खूप चांगली नाही आहे. कारण आपल्यामध्ये इन्शुलिनच्या इफेक्टिव्हिटीचं जे काही गणित आहे ते थोडंसं इतरांपेक्षा वेगळं आहे. रेझिस्टन्स जास्त आहे आपल्यामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला कष्ट जास्त करायला लागले तर आपल्या बॉडीला जास्त चांगलं आहे. कमी कष्ट आपल्याला झेलण्याची गोष्ट. मला वाटतं इतके वर्षापासून जे भारतामध्ये सारखे दुष्काळ होत आहे त्याच्यानुसार पण आपल्या बॉडीमध्ये काही जेनेटिक चेंजेस नक्कीच झालेले असणार की आपल्या शरीराला जे फॅट धरून ठेवायची एक त्या दुष्काळामध्ये टेंडन्सी झालेली आहे की आपण जे काही खातो ते आपल्या इंडियन्सला असं स्टोअर करून ठेवतो आपण. ते जेनेटिकली आपण तसे चेंज झालेले आहोत. त्यामुळे आपण जे काही खातो ते जास्त त्याचं फॅटमध्ये रूपांतर होऊन आपल्या शरीरामध्ये ते स्टोअर होतं. त्यामुळे इंडियन्समध्ये फॅट स्टोरेज जास्त आहे आणि त्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्ससुद्धा जास्त आहे. तर मॅडमनी फार सुंदर आपल्याला सांगितले की लठ्ठपणा म्हणजे काय आणि तुम्ही बारीक असाल तरी लठ्ठ असू शकता आणि कोणत्या परिमाण वापरून तुम्ही योग्य तुमचं वजन आहे की नाही हे ठरवू शकता. तर यावर आता पुढचा तुम्हाला दोघांनाही प्रश्न आहे. म्हणजे आमच्याकडचे चंद्रशेखर आष्टेकर हे अनेक वर्ष मधुमेहावर सल्ला देत आहेत. तर लठ्ठपणाचे नेमके दुष्परिणाम कोणते आहेत, तुम्हाला कोणते वाटतात आणि मधुमेहाशी त्याचा कसा संबंध आहे असं. आणि त्यानंतर डॉक्टर संजय शिवपूजे यांनी लठ्ठपणा आणि हृदयरोग याचा काय संबंध आहे असे लठ्ठपणाविषयी स्थूलपणाविषयीचे 3 प्रश्न तुम्हाला आहेत. लठ्ठपणाचे इफेक्ट जे आहेत ते हेड टू टो प्रत्येक सिस्टीमला झेलायला लागतात. त्याच्यामध्ये कुठलीही सिस्टीम अशी इम्यून नाही आहे की लठ्ठपणामुळे तिला काहीच होणार नाही आहे. जसं आता सर बोलतील डायबिटीजबद्दल किंवा शिवपूजे सर बोलतील हार्टबद्दल, तसं इतर पण अनेक सिस्टीम आहेत. जसं की आपलं थायरॉईड लठ्ठपणाशी सामना करताना थकून जातं, हार्ट थकतं, किडनी थकते, लिव्हर थकतं, फुफ्फुसं थकतात, वजन पेलणारी जी आपले जॉईंट्स सांधे आणि हाडं आहेत ती थकतात, आपली रिप्रोडक्शनची सिस्टीम थकते. म्हणजे तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल काटकुड्या माणसांना मुलं होणं सोपं आहे. जितका माणूस लठ्ठ होत जातो तितकं त्याचं मूल होणं अवघड होऊन जातं. म्हणजे ज्या नैसर्गिक तुमच्या प्रेरणा आहेत किंवा ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की नैसर्गिक तुमची इव्हेंट्स व्हायला पाहिजेत ते सुद्धा लठ्ठ माणसांमध्ये होण्यासाठी खूप अडथळे असतात. तर या सगळ्यांमुळे ओव्हरऑल लठ्ठ माणसाचं आयुष्यमान आणि काटक माणसाचं किंवा लठ्ठ नसलेल्या माणसाचं आयुष्यमान ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक पडतो. दुसरा एक फरक पडतो तो म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफमध्ये, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो की तुमचं बॉडी पेन्स. आपल्याला असं आढळतं की लठ्ठ माणसांना आपल्याकडे जाता येता सल्ले देण्याची सगळ्यांना सवय असते, की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो तुम्हाला काय होतं पळायला,
सर जर आता मॅरेथॉनमध्ये पळून आलेले आहेत तर बाकीच्यांना काय होतं पळायला असं. पण लठ्ठ माणसांमध्ये ना इन्फ्लमेशन नावाची एक मोठी गोष्ट असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला सतत बॉडी पेन्स असतात. म्हणजे त्यांचे बहाणे नाही आहेत हे की मला पळता येत नाही, त्यांना ॲक्च्युली दुखणी असतात. कारण बॉडीमध्ये इन्फ्लमेशन जितकं जास्त तितकं त्या माणसाची दुखणी जास्त वाढत जातात. तोच इन्फ्लमेशनचा परिणाम लिव्हरवर दिसतो. लिव्हर तुमचं फुगायला लागतं आणि मग जसं ते आपण म्हणतो की उंट घरात आला आणि मालकाला बाहेर काढलं, तसं फॅट वाढत वाढत ते लिव्हरला इतकं चेपतं की त्याच्यामध्ये लिव्हरचे वेगवेगळे आजार निर्माण होतात. आणि आज जगामध्ये लिव्हर फेल्युअरची जी काही संख्या असेल त्याच्यात दारूचं प्रमाण इतकं असेल तर लठ्ठपणाचं प्रमाण एवढं आहे. म्हणजे बायका येतात आमच्याकडे की ज्या आयुष्यभर कधीही त्यांनी दारू बघितली पण नाही, त्यांना माहिती पण नाही गोष्टी, परंतु फॅटी लिव्हर आहेत, मोठं पोट आहे, फॅटी लिव्हर आहे आणि लिव्हरचे वेगवेगळे डिसीजेस आहेत. तर त्यामुळे लठ्ठपणामधनं येणारे जे काही आहेत परिणाम त्याला आम्ही 2 पद्धतीचे मोजतो त्याच्यामध्ये. एक मेकॅनिकल, म्हणजे जसं की पाय दुखणं, सांधे दुखणं, रचना बदलणं, गोल गोल गुडघे होणं, गुडघ्याच्या वाट्या झिजणं. जसं पोट मोठं होतं तसं तुमचं स्पाईन बदलतो, ऑटोमॅटिकली तुमची जी काही पाठीच्या कण्याची रचना मणक्याची असते ती बदलायला लागते. ती बदलली की पुन्हा पाय दुखायला लागतात. हे जे अनेक परिणाम आहेत, किंवा मोठं पोट आल्यानंतर ॲसिडिटी खूप सुरू होते, काही खाल्लं की बरं वाटत नाही, खाल्लं नाही तरी योग्य नाही, खाल्लं तरी योग्य नाही, अशी अनइझी पेशंटची कंडिशन होऊन बसते. तर अशा पद्धतीचे अनेक परिणाम लठ्ठ माणसामध्ये दिसतात. आणि एक लक्षात ठेवायचं की पोट वाढताना एका दिशेने वाढत नाही, ते सगळ्या दिशेंनी वाढतं. त्याच्यामुळे पाठही मार खाते, ॲसिडिटीही मार खाते, श्वासाची संस्थेलाही त्रास होतो, तुमची जी कटी आणि त्याचे ऑर्गन्स आहेत त्याच्यावर पण दबाव येतो. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की लठ्ठ माणसांना लघवीचं कंट्रोल पटकन होत नाही किंवा त्यांना भीती वाटते. तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर लठ्ठपणामुळे येणाऱ्या आजारांची संख्या जवळजवळ 100च्या पुढे आहे. इथं एक प्रश्न होता, तुम्ही फॅटी लिव्हरविषयी म्हणत होता, याचं तर प्रमाण खूप वाढलं आहे. आणि असा एक समज आहे की फारसं तुम्हाला पोटाचा आकार जरी नसेल तरी लिव्हर फॅटी असू शकतं. म्हणजे काय आहे नेमकं? आता मी म्हटलं तसं की लिव्हरमध्ये लिव्हरचं प्रमाण जास्त पाहिजे आणि फॅटचं प्रमाण कमीत कमी पाहिजे. जसं तुमच्या अंगामधलं फॅटचं प्रमाण वाढायला लागतं, जशी साठवण्याची टेंडन्सी बॉडीची वाढायला लागते, तसं लिव्हर हे चेपलं जातं आणि त्याच्यामधलं फॅट वाढायला लागतं. फॅट ही लिव्हरसाठी फॉरेन बॉडी आहे, त्याच्यामुळे लिव्हर त्याच्यावर म्हणजे वेगळ्या पद्धतीनं रिॲक्शन द्यायला लागतं, त्याला ढकलायला लागतं आणि त्याच्यामधनं फायब्रोसिस किंवा लिव्हरला एक आखडण्याचा आजार होतो, ज्याचं परिणाम फायब्रोसिसमध्ये आणि कालांतराने सिरोटिक लिव्हरमध्ये होतं, जे की फेल्युअरकडे तुम्हाला घेऊन जातं. तर लिव्हर फॅटी असणं जर तुम्हाला दिसलं तर तुम्ही समजून घ्या की ती तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा आहे, की तुम्ही तिथे समजून घेतलं पाहिजे की या क्षणापासून मला स्वतःला जागृती करणं आवश्यक आहे की माझ्या अंगातलं फॅट वाढतं आहे आणि मला ते कंट्रोलमध्ये आणायचं आहे. जितकं लिव्हर फॅटी होत जाईल तितकं तुमच्या बॉडीची, आता सर बोलतीलच आष्टेकर सर, पण डायबिटिक टेंडन्सी वाढते. कारण लिव्हरमधलं फॅट हे तुमच्या इन्शुलिनला थोपवतं कामं करण्यापासून, म्हणजे तुमच्या सिस्टीमवर जास्त दबाव टाकतं. लिव्हर फॅटी झालं की इन्शुलिनचं काम बदलतं, डायबिटीस येतो, अजून फॅटी होत जातं, म्हणजे त्याला आम्ही विशेष सायकल म्हणतो. एक चक्रव्यूहामध्ये तुम्ही जाता आणि हे कुठेतरी मोडल्याशिवाय ते आपोआप सेटल होत नाही. आष्टेकर डॉक्टर. आता आपण जे काही डिस्कशन्स करणार आहोत त्याच्यामध्ये हे बोलणार आहोत की फॅट काही लोकांमध्ये का वाढतं किंवा काही लोकांमध्ये नाही वाढत, ते या ओघामध्ये येईल तो विषय. आज आपण इथे लठ्ठपणाविषयी अतिशय शास्त्रोक्त माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि या विषयाला अनुसरून डॉक्टर तोडकर मॅडमनी आपल्याला सुरुवात केलेली आहे. आणि आज जे आपण घेऊन जाणार आहोत सगळ्यात शेवटी सगळं झाल्यानंतर, तर शास्त्रोक्त माहिती आणि जी आपण दररोज उपयोगात आणू शकू अशी माहिती घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडंसं एक समराईज करायचा 1 मिनिटाचा प्लॅन आहे माझा, की जसं बॉडी मास इंडेक्स सांगितलेलं आहे
आपल्याला जेव्हा आपण आता इथे बाहेर सरांनी टेस्टचं पण आयोजन केलेलं आहे, सगळ्यांचं बॉडी मास इंडेक्स आपल्याला माहीत झाला आहे. त्याच्यामुळं नंबर एक गोष्ट आपल्याला जाताना प्रत्येकाचा बॉडी मास काय आहे, इंडेक्स काय आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. प्रत्येकाचं कमरेचं माप किती आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. नसं आपण सगळं ऐकलं आहे आणि नंतर घरी काहीच घेऊन गेलो नाही तर उपयोग नाही आहे. त्याच्यामुळं सगळ्याचं कमरेचं माप, वेस्ट हिप रेशो हे माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं या अनुषंगाने आपण लठ्ठ आहोत का नाही हे प्राथमिक ठरेल. नंतर जसं लठ्ठपणाचं निदान नुसतं बॉडी मास इंडेक्सवर होत नाही, तर त्याच्यासाठी अनेक वेगळ्या तपासण्या पण आल्यात, ज्याची माहिती पण सगळ्यांना आता आवश्यक आहे माहीत होणं. कारण या माहितीच्या जगामध्ये आपल्याला बेसिक माहितीवर राहायचं नाही आहे आणि थोडंसं पुढं जायचं आहे. मग आता ही जसं मी आता 25 वर्षापासून डायबिटीसची प्रॅक्टिस करतो आहे आणि मला असं लक्षात आलं की प्रत्येक लठ्ठ माणूस हा डायबिटीस नसतो आणि प्रत्येक डायबिटीसचा पेशंट लठ्ठ नसतो. म्हणजे अरे लठ्ठ आहे म्हणजे त्याला डायबिटीस झालाच का, असं नाही आहे. मग त्याचे अनेक कारणं पण आहेत. अर्थात जे व्यक्ती बॉडी मास इंडेक्स ज्यांचा जास्त आहे, जे लठ्ठ आहेत, त्यांना डायबिटीस होण्याचा धोका जास्त असतो. म्हणजे लठ्ठपणा हा डायबिटीसचा एक रिस्क फॅक्टर आहे असं म्हटलं जातं. म्हणून जर समजा बॉडी मास इंडेक्स जर जास्त असेल तर ते लोक जे आहेत ना ते प्री डायबिटीस या कॅटेगरीमध्ये असायची शक्यता असते. तसं सर्वांनाच या मंचावर असं मला सांगायचं आहे की आपल्याला इन्सुलिन रेझिस्टन्सविषयी पण थोडीशी माहिती ठेवणं गरजेचं आहे. इन्सुलिन जो आहे तो डायबिटीसमधला सगळ्यात म्हणजे बीटा सेल्स, जसं स्वादुपिंडात बीटा पेशी असतात आणि बीटा पेशीतून इन्सुलिन सिक्रीट होतं आणि ते बीटा पेशीतनं सिक्रीट होणारं इन्सुलिन हे शुगर कमी करतं. हे सगळ्यांना माहिती आहे आणि आता सगळ्यांना माहीत झालं की डायबिटीस असला आणि इन्सुलिनचा प्रश्न आहे. मग आपण छोट्या शब्दात समजून सांगतो, आपल्या प्रत्येक आता मी बोलतोय, मी करतोय, सगळं चालतोय, ह्याला काय आवश्यक आहे तर कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज असते. मग आपल्या शरीरामध्ये अशा कोट्यावधी पेशी आहेत, लक्षात घ्या मित्रांनो, कोट्यावधी पेशी आहेत आणि या कोट्यावधी पेशींना एक सेन्सर असतं, रिसेप्टर असतात. म्हणजे त्याला म्हणू आपण लॉक आणि चावी. एक असतं प्रत्येक सेल्सला काय आहे, लॉक आहे आणि एक असते चावी. आता चावी कोण आहे, चावी आहे इन्सुलिन. म्हणजे काय होतं की चावीनी ते कुलूप उघडलं जातं आणि ग्लुकोज जे शरीराला आवश्यक आहे हे त्या पेशीला मिळतं आणि त्याचं काम व्यवस्थित चालायला लागतं. आता कल्पना करा, जसं एक खटाळ मुलगा असतो बघा आणि तो काय करतो, कुलूप तेच असतं, चावी तीच असते आणि तो काय करतो त्याच्यामध्ये चिंगम चिटकवतो. आणि काय गंमत होते की चिंगम चिटकवलं की ते लॉक असतं, तीच चावी असते, ते काही लॉक उघडल्या जात नाही. आणि ही परिस्थिती आपल्या शरीरामध्ये फॅट तयार करतं. म्हणून काय की जे एक्स्ट्रा फॅट आहे, बॉडी फॅट पर्सेंटेज जे आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत असणं गरजेचं आहे. आता सुदैवाने अनेक प्रकारच्या तपासण्या आहेत ज्याच्यातून आपण माहिती करून घेऊ शकतो की आपलं एक्झॅक्टली बॉडी फॅट पर्सेंटेज किती आहे. आणि जी नॉर्मली आपली ही जी चरबी की नाही, ही याला म्हणतात सबक्युटनस फॅट, हे तेवढं काळजीचं कारण नाही आहे. जसं मॅडमनी सांगितलं की बॉडी मास इंडेक्स दोघांचे सारखे असू शकतात, पण एक माणूस जास्त लठ्ठ असतो आणि एक नसतो. कशाने तर विसरल फॅटने आहे. म्हणजे काय तर आपल्या आतड्याच्या बाजूला जी चरबी जमा होते त्याला विसरल फॅट असं म्हणतात. तर हे विसरल फॅटचं प्रमाण कमी करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला आता जाताना काय काय लक्षात आलं आहे, बॉडी मास इंडेक्स आलेला आहे, वेस्ट हिप रेशो आलेली आहे, विसरल फॅट आलेलं आहे, बॉडी पर्सेंटेज सगळ्यांना माहीत झालं पाहिजे. हे सगळे नावं आपण आता जाताना घरी घेऊन जाणार आहेत आणि त्याच्यावर अभ्यास करणार आहेत. कारण नुसतं एका ठिकाणी थांबायचं नाही, आपल्याला आणखी थोडी पुढे दिशा घ्यायची आहे. डायबिटीसच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी सांगितलंच, तर प्रत्येक माणूस काही लठ्ठ तो डायबिटीसचाच पेशंट असतो असं नाही आहे. तर या अनुषंगाने विचार करताना इन्सुलिन रेजिस्टन्स, मग आपण इन्सुलिन रेजिस्टन्स कसा ओळखायचा आहे तर समजा आपल्या मानेवरती जर काळसरपणा असेल, काखेमध्ये जर काळसरपणा असेल तर इन्सुलिन रेजिस्टन्स आपल्या शरीरात आहे असं म्हणू आणि आपण त्या अनुषंगाने डायबिटीसची तपासणी, ओबेसिटीची तपासणी करणं गरजेचं आहे. कारण हीच पुढे जाऊन धोक्याची घंटा आहे असं मला म्हणायचं आहे. म्हणून आपला जो मूळ उद्देश आहे या कार्यशाळेचा की प्रतिबंध करायचा आहे, लठ्ठपणाला प्रतिबंध करायचा आहे आणि ज्यांना लठ्ठपणा आहे त्यांच्यावर आपण आता मार्गदर्शन करणार आहोत की जेणेकरून ह्याला कसं आपल्याला पळवायचं आहे, आपण एकत्र याच्याशी चांगल्या पद्धतीने लढू शकतो. जर आता आपल्याला हार्टवर लठ्ठपणाचा काय परिणाम होतो हे जाणून घ्यायचं आहे, तर आपण आजकाल असे बरेच रुग्ण बघतो की जे सांगतात की मला धाप लागते आणि त्यांच्या रिपोर्ट्समध्ये इन्क्लुडिंग हार्टचं पंपिंग, ECG, इको आणि अँजिओग्राफी पण नॉर्मल आलेली असते.
पण ते सांगतात मी 10 पावलं पण चढू शकत नाही. असं का बरं होतं? आपलं शरीर वाढतं, परंतु आपलं हृदय जे देवानं दिलेलं आहे आपल्याला, त्या प्रत्येकाचं अराऊंड हाताच्या मुठी एवढंच असतं, 500 ग्राम, आणि ते पंपिंग करत असतं. त्याच हृदयाला एवढ्या वाढलेल्या शरीरासाठी एक्स्ट्राचं काम करावं लागतं. जर तुम्ही ऐकलं असेल तर ही सगळी जी आजारं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची आजारं, ही सगळी शेवटी येऊन हृदयावर परिणाम करतात. तर हार्ट फेल्युअर म्हणजे काय? हार्ट पंपिंग करतं आणि शरीराची गरज आहे. तर हार्ट फेल कधी होतं? 2च वेळेस होतं. एक, हार्टचं पंपिंग कमी झालं, जेव्हा अटॅक येतो, काही हार्टचे आजार असतात ते. आणि दुसरं, गरज वाढली. तर लठ्ठपणा जे आहे, जो की स्थूलता सर म्हणतात ज्याला, की ज्याच्यामध्ये शरीराची गरज खूप वाढलेली असते आणि त्याचा हृदयावर ताण पडतो. वाढलेलं कोलेस्ट्रॉल, वाढलेलं ब्लड प्रेशर, वाढलेलं शुगर, हे प्रत्येक फॅक्टर एकमेकांशी कनेक्टेड आहे. फक्त आपण हे सगळे जरी कंट्रोलमध्ये ठेवलं, जर आपलं कोलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये आहे, शुगर कंट्रोलमध्ये आहे, BP कंट्रोलमध्ये, सगळं नियंत्रित जरी असलं तरी फक्त लठ्ठपणामुळे हार्ट फेल्युअरचं इन्सिडन्स खूप जास्त आहे. आणि तो इन्सिडन्स जवळपास 25 ते 50% हार्ट फेल्युअरच्या लोकांना ओबेसिटी कॉन्ट्रीब्यूट करत आहे. यासोबतच हृदयाच्या बाजूला जशी मॅडमनी सांगितलं की लिव्हरमध्ये चरबी जमा होते किंवा पोटामध्ये चरबी जमा होते, तशी हृदयाच्या बाजूला सुद्धा चरबी जमा होते आणि असेच चरबीचे थर रक्तवाहिन्यामध्ये जमा होतात. एक 3 वर्षापूर्वी आमच्याकडे एक 16 वर्षाची मुलगी आली होती. 16 वर्षाच्या मुलीचं कोणी ECGच काढत नाही ना. ती जवळपास 4 ठिकाणी छातीत दुखते म्हणून आलेली. आमच्या हॉस्पिटलला आम्ही कुणी छातीत दुखते म्हणलं तर त्याचं वय वगैरे काहीच बघत नाही. आधी त्याचा ECG काढतो आणि मगच मी पेशंट बघतो. तिचा ECG 4थ्या ठिकाणी निघाला आणि तिला एक्सटेन्सिव्ह अँटेरियर वॉल MI होतं मॅडम. म्हणजे हृदयविकाराचा झटका आला होता त्या मुलीला. आमच्याकडे तिला आम्ही 15 दिवस ॲडमिट केलं होतं. तिचं 2 दिवस औषधं दिली, अँजिओग्राफी करून बघितलं, तिची मेन रक्तवाहिनी पूर्ण 100% बंद होती. 8-10 दिवस औषधं दिली. तिच्यामध्ये आम्हाला एकच कारण सापडलं की तिचं शरीर जे आहे ते गरजेपेक्षा जास्त जड आहे, तिला लठ्ठपणा होता, तिला पुढे चालून अँजिओप्लास्टी लागली आणि आता ती रेग्युलर फॉलोअप आहे. तिनं बरंचसं वजन कमी केलेलं आहे. तर सर तुम्ही मला विचारलं की हार्टवर काय परिणाम होतो? हार्ट हे ॲक्च्युली ना समुद्र असल्यासारखं आहे. जसं कुठलंही पाणी निघालं की ते समुद्राला मिळतं, तसं तुमच्या शरीराच्या कुठल्याही अवयवाला त्रास झाला की तो पुढे चालून हार्ट डिसीजमध्ये, ॲडव्हान्स फेजमध्ये हार्ट डिसीज म्हणून येतो. पण ओबेसिटी किंवा लठ्ठपणा हा खूप मेजर कॉन्ट्रीब्युटर आहे. माझ्यासाठी 50 ते 60% लोकांमध्ये ह्याचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि भारतामध्ये ह्याचा जर आपण इन्सिडन्सचा विचार केला प्रमाण, तर हे जवळपास मागच्या 10-20 वर्षात 25% गेले. आणि ह्याच्यातून शहरं आणि गावं असा काही फरक राहिला नाही आहे. झोपडीत राहणारा आणि महालात राहणारा, मजूर आणि व्यापारी किंवा नेता, हे सगळ्यांची कुणाचीच सुटका नाही आहे. आणि हे पुढच्या, मला वाटतं मॅडम ॲग्री करतील, पुढच्या 10-20 वर्षात हे प्रमाण प्रोजेक्टेड जे आहे ते अजून वाढणार आहे. म्हणजे पुढच्या 2050पर्यंत कुठेतरी 30-35% जाणार आहे. आणि हे सगळं हार्टला पण डॅमेज करतं. मग मॅडम हे आज इतकं लठ्ठपणाचं प्रमाण का बरं वाढत आहे? भारत आत्ता म्हणजे काही वर्षापूर्वी आपल्याकडे इतके दुष्काळ यायचे, लोकांना खायला मिळायचं नाही, आणि आता लगेच इतकी कशी परिस्थिती पालटली की अगदी 24% लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे. इवन लहान मुलांमध्ये पण आजकाल आपण बघतो की खूपच जास्त लठ्ठपणाचा प्रॉब्लेम आपल्याला दिसतो आहे. स्त्रियांमध्ये सुद्धा लठ्ठपणाचं प्रमाण वाढलं आहे आणि खास करून लग्नानंतर किंवा सिझेरियन नंतर म्हणतात की वजन तर वाढणारच आहे आणि बऱ्याच स्त्रियांचं वाढतं देखील. तर काय असं का बरं वजन वाढायला लागलं एवढं? हां, पण वजन का वाढतं ह्याचं एक सायंटिफिक ॲनालिसिस करतो. त्याच्यामध्ये काही फॅक्टर्स आहेत जेनेटिक, जे तुम्ही मगाशी म्हटलात तसं, की दुष्काळाची एक जी भीती मनाला बसलेली आहे किंवा जीन्सला बसलेली आहे, त्यामुळे जे येईल ते साठवा. आज वापरू नका, उद्यासाठी साठवून ठेवा. पण ते उद्यासाठी, पाण्याच्या बाबतीत असं करतो, हां, आलं की पाणी साठवतो, आलं की साठवा. तर ती एक पद्धतीची आपल्या जीन्सची टेंडन्सी आहे. पण आपण फक्त जीन्सला दोष देऊन
आता मी हेल्पलेस आहे असं नाही म्हणू शकत. कारण जर आपल्याला माहिती आहे की आपण समुद्रकाठी आहोत, त्सुनामी आली तर पहिली आम्ही फेस करणार आहे, तर भिंत पहिली बांधायची पण आपलंच काम आहे. तिथे आम्ही म्हणू शकत नाही येऊ दे त्सुनामी, आम्ही तर जाणारच आहे. तर तिथे आपल्याला स्वतःचं विजडम वापरण्याची फार आवश्यकता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याला आपण एक जीन्समधले पण काही फॅक्टर्स आहेत की जे मॉडिफायबल आहेत, की जे कसे काम करतात किंवा ज्यांचं एक्सप्रेशन कसं होतं प्रॅक्टिकली ते आपल्या सिस्टीम्स दाखवतात. एक्झाम्पल, आपण 5 जणांनी जर समजा आत्ता इथे बसून एक एक समोसा आणि 2-2 जिलब्या खाल्ल्या तर प्रत्येकाचं शुगर आणि फॅट एकसारखं नाही वाढत. जे जीन्स हे ठरवत आहेत की ते कसं वाढेल कसं नाही. पण जर मला माहिती आहे की माझी डायबिटिक टेंडन्सी आहे, माझ्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे, लठ्ठपणा आहे, मोठं पोट आहे, तर मी हा विचार केला पाहिजे की मला हे झेपत नाही आहे तर मी थोडं कमी ठेवावं. आपण आहे ते सगळंच घेण्याची गरज नाही. हा विजडम आहे आपला. ह्याला आपण म्हणतो की मॉडिफिकेशन इन द बिहेवियर. किंवा आमच्या घरी सगळ्यांना पोट आहे, सगळ्यांना डायबिटीस आहे, तर आम्ही जास्त व्यायाम करणं आवश्यक आहे किंवा नियमित करायला पाहिजे हे माहिती पाहिजे. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे थोडंसं हेल्थ लिटरसी ज्याला आपण म्हणतो किंवा आरोग्यविषयाची जागरूकता ही कमी अशी आहे की किंवा विचित्र आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला आजी आजोबा सांगतात की आईवडील जाड असतात खूप वेळेला फॅमिलीतले, घेऊन येतात मुलांना. कधीकधी आईवडील जाड पण नसतात पण ते घेऊन येतात की आमचं मूल जाड व्हायला लागले. कुठंतरी ही पालकांना जागरूकता यायला लागली आहे की जाड होणं हे खूप आजारांशी संबंधित आहे. आणि जसं मगाशी एक डॉक्टर शिवपूजा आणि मी बोलत होतो तेव्हा हा विषय निघाला की आमची आणि आमच्या आधीची पिढी ही आईवडील आजारी आहेत म्हणून हॉस्पिटलमध्ये घेऊन जायची. आता आम्हाला मुलं आजारी आहेत म्हणून जायला लागतं हॉस्पिटलला. मुलांना डायबिटीज झाला, मुलांना BP झालं, मुलांना वंध्यत्व आलं, मुलांना हार्ट अटॅक आला म्हणून आता आईवडील घेऊन येतात. हे फार भयानक परिस्थिती आहे आणि मला वाटतं ह्याच्यासाठी जागृती व्हायलाच पाहिजे. पण महत्त्वाचं काय आहे की जेव्हा अशी मुलं आईवडील घेऊन येतात तर ऑब्व्हियसली जर एकत्र कुटुंब असेल तर आजी आजोबा पण येतात. मग आजी आजोबा सांगताना काय म्हणतात, आमच्या फॅमिलीत डायबिटीस आहेच आहे, त्याला आत्ता खाऊ दे, मोठं होऊन त्याला पथ्यच पाळायचं आहे. पण त्यांना हे कळत नाही की आत्ता खाऊ दे म्हणजे आत्ताच आम्ही त्याला त्याच्या खोडावर कुऱ्हाड मारून त्याची जी योजना आहे डायबिटीसपासून लांब राहण्याची त्यालाच आम्ही खलास करत आहोत. तर एक आहे बिहेवियर, आपले पॅटर्न्स, दुसरं आहे जेनेटिक आणि तिसरं आहे ह्याच्या पलीकडे जाऊन मेटाबॉलिझम ठरवतं. एकच आईवडील आहेत पण एक मुलगा जाडजूड आहे आणि एक मुलगा रोड आहे. तर हे मेटाबॉलिझम पण ठरवतं तुमचं की तुम्ही कसं म्हणजे तुमची बॉडी कशी त्याला दाद देईल. तिसरा एक फॅक्टर जो आपण गेल्या काही काळामध्ये मगाशी काकांनी सांगितलं तसा एक बघितला की कोविडनंतर जग अफाट बदललं आहे आणि त्याच्यामध्ये एक लक्षात आलं की ओबेसिटीमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ही आज केवळ डायबिटीज, केवळ हार्ट अटॅक, केवळ ॲक्सिडेंट, केवळ कॅन्सर ह्याच्यापेक्षा खूप जास्त आहे. ओबेसिटी हा स्वतःहूनच एक असा फॅक्टर आहे की जो तुम्हाला खलास करू शकतो. त्याच्यामध्ये अन्नाची उपलब्धी आणि बेबंदपणा, अन्न खाण्यातला बेबंदपणा. जसं आता मगाशी मॅडम म्हटलं, अर्चना मॅडम म्हणताना की आमचे जे आईवडील खात होते ते खावं, नक्की खावं, पण आमचे आईवडील दिवाळीतच फक्त लाडू खायचे, आम्ही आता अख्खे वर्षभर लाडू खातो. जे काही एक उपलब्धीची बेबंदपणाने वापर होतो आहे तर तो आपल्याला कुठेतरी समजून घेतला पाहिजे की जगण्यासाठी खायचं आहे का खाण्यासाठी जगणं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे हे स्क्रीन टाईम. जितकं आपण इथे जास्त एंगेज होतो तितकी आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी, तितकी मानसिक शांतता, तितकी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करण्याची स्वतःला जी काही ताकद आहे ही सगळी आपण खच्चीकरण करून घेत आहोत. मला वाटतं हे मल्टीफॅक्टोरियल गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे मल्टीफॅक्टोरियली ह्याच्यावर काम व्हायला पाहिजे. नुसतं खाणं बंद करून उपयोग नाही जर तुम्ही ॲक्टिव्हिटीज नाही केली तर. म्हणजे चरकाच्या काळामध्ये सुद्धा लोकांना ओबेसिटी होती आणि त्यांनी तिथे लिहून ठेवलेलं आहे की लठ्ठ असलेली माणसं जगत नाहीत जास्त, लठ्ठ असलेल्या माणसांच्या लघवीला वास येतो, मुंग्या लागतात, लठ्ठ असलेली माणसं बसल्या बसल्या झोप काढतात, घोरायला लागतात.
कारण त्यांना मेंदूला योग्य पद्धतीनं ऑक्सिजन पोहोचत पण नाही. तर ही जी लठ्ठपणाची अडचणी आहेत, या अडचणींमध्ये जाण्यापासून स्वतःला रोखणं आणि त्याचा भयानकपणा समजून घेणं खूप आवश्यक आहे. याच्यात मी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगते, जी कदाचित गेले 3-4 वर्षामध्ये आम्हाला दिसते. इथे अजून ते प्रमाण आलं आहे की नाही मला माहिती नाही, पण थोडंसं फॅड म्हणून मेट्रो सिटीमध्ये आलं आहे की आम्हाला कोणी सल्ला द्यायचा नाही. आय एम XXX, आय एम XXX. म्हणजे तुम्हाला जर कोणी सल्ला द्यायला गेलं ना की बाबा तू लठ्ठ आहे तर तू जरा कमी व्हायला पाहिजे, तर आता ती माणसं, यंग मुलं अशी म्हणतात की तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं काय देणं घेणं आहे. मला वाटतं कुठेतरी चुकीच्या पद्धतीनं आपण हे घेत आहोत. लठ्ठपणाचा कॉस्मॅटिक्सशी संबंध जोडणं बंद केलं पाहिजे, कारण त्याचं मग भानच वेगळं होऊन जातं. लठ्ठपणाचा तुम्हाला दूषणं देण्यापासनं संबंध जोडणं बंद केलं पाहिजे, कारण मग त्या माणसाला मदत होत नाही. आता मी जर म्हटलं मला डायबिटीस आहे, तर तुम्हाला माझ्याविषयी असं नाही वाटणार की हां खातच होती ना, व्हायचंच होतं, असं नाही वाटणार. पण मी जर लठ्ठ आहे तर कदाचित तुमच्या मनात हे येईल हे जास्त खातात म्हणून. हा जो एक डिफरन्सिएशन आहे ना आपल्या मनातला, हा कुठंतरी नष्टच व्हायला पाहिजे, कारण तो नष्ट झाल्याशिवाय त्या विषयाकडे ओपन सायंटिफिक माइंडनी बघणं लोकांना अवघड जात आहे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सहसा आपल्याकडे वैगुण्य मोठं करून दाखवणं ही एक आपली वृत्ती आहे. म्हणजे सहजगत्या ए लंगड्या, ए आंधळ्या, हे जे अजूनही आपल्याकडे शिल्लक आहे त्यातलाच हा एक भाग आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणता दोषावर बोट ठेवून ते मोठं करून सांगणं हा प्रकार आहे. त्यापेक्षा आता तुम्हीच यातनं मार्ग म्हणून स्थूलता निवारणासाठी शस्त्रक्रियेकडे जायच्या आधी काय उपाय आहेत हे आम्हाला तुम्ही आणि आष्टेकर आणि शिवपूजा या तिघांनीही सांगावं असं मला वाटतं. पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही गोष्टीचा ॲक्सेप्टन्स पाहिजे. ॲक्सेप्टन्स म्हणजे काय की मी 36-24-36 या मापात बसू इच्छिते का, त्यातनं बाहेर यायला पाहिजे. आपण फिट राहणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि फिटनेसचा संबंध तुम्ही काटक म्हणजे अगदी शिडशिडीत असा नाही आहे. फिटनेस म्हणजे या ठिकाणी आग लागली तर आपल्याला किती लोकांना पळून बाहेर जाता येईल, स्वतःचे जीव वाचवता येईल, किंवा सुनामी आली तर आपण किती लोक पोहून चांगल्या ठिकाणी पोचू शकतो, त्याला फिटनेस म्हणतात. तर या फिटनेसवर आपल्याला काम करण्याची गरज आहे, नंबर 1. नंबर 2, खाण्यामध्ये आम्ही एक अभियान जे सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही म्हणतो की कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड. म्हणजे आपण जेव्हा कुठेही जातो तेव्हा आपण विचारतो ना की या शर्टची किंमत काय. आपण डिश कुठली घेतली की हे मटण थाळी आहे किंवा हे इडली सांबार आहे, याची किंमत काय हे बघतो आपण. तसंच त्याच्या पुढे लिहिलेलं असलं पाहिजे की ह्याच्यामधनं तुमच्या पोटात नक्की किती कॅलरी जाऊ शकतात. आणि हा जर कॅलरी ऑन द मेन्यू कार्ड गोष्ट आपण आपल्या दिवसाच्या किंवा काउंट द कॅलरीज, सकाळपासून मी जे खात आहे ते किती खात आहे, ह्याची मला खरंच आवश्यकता आहे का, मी हे पचवू शकते का. म्हणजे पचवणं म्हणजे काय, मला खाता येतं मला त्रास होत नाही असं नाही आहे. पचवणं म्हणजे त्याचं मी युटिलिटी करू शकते का योग्य पद्धतीनं. आपली जी शरीर आपण भट्टी म्हणतो त्या भट्टीमध्ये ह्याचा योग्य वापर होतो आहे की नाही. तर या गोष्टी आपल्याला ओरिएंटेशन आणणं महत्त्वाचं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की जर तुम्हाला कळलं की माझं वजन वाढत चाललं आहे, माझी भूक जरा वाढत चालली आहे, आपल्याला कळतं. आपल्या आतल्या कपड्यांना सगळ्यात पहिल्यांदा कळतं आपलं वजन वाढतं आहे, ते ढिले घट्ट व्हायलाच लागतात. तर ह्याच्यामधनं जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा आपण त्याच्यामध्ये स्वतःचं BMI बघणं, योग्य डॉक्टरकडे जाऊन ह्याच्या मागनं माझी काही आजारपणे येत आहेत का ते बघणं. कारण हे आजार छुपे असतात. कित्येक वेळेला आपल्याला लक्षात येतं, जशी ही मुलगी तुमच्याकडे आली ती अख्खी 100% ब्लॉक होईपर्यंत हार्टची व्हेसल तिला कळलं नाही, पण उद्या हे माझ्याही बाबतीत घडू शकतं. आपण कित्येक वेळेला बघतो की डान्स करणारी माणसं कोलॅप्स झाली तिथे, म्हणजे ती आदल्या क्षणापर्यंत नाचू शकत होती आणि पुढच्या क्षणी नाही नाचू शकली, कारण हे सायलेंट डिसीजेस आहेत. तर ज्या फॅमिलीजमध्ये आजारांची हिस्ट्री आहे त्या फॅमिलीजनी ओरिएंटेशन ठेवून साधारण वर्षातनं एकदा स्वतःचं चेकअप करून घेणं. वजनं वाढायला लागतील अशी जेव्हा तुम्हाला कळते गोष्ट, त्यावेळेला योग्य डॉक्टरकडे घेऊन त्याचं ॲनालिसिस करून घेणं की सर मला थायरॉईड आहे का, माझं किडनी ठीक आहे का, माझं लिव्हर ठीक आहे का. जसं आपण ताप आलं की योजना करतो
तसं वजन वाढलं की काहीतरी योजना करणं गरजेचं आहे. हा कुठेतरी सेन्स डेव्हलप व्हायला पाहिजे. तिसरं महत्त्वाचं आहे की आपलं शरीर हे वापरण्यासाठी दिलं आहे देवाने. त्याच्यामुळे शारीरिक कष्ट आपण जितके जमेल तितके करावे आणि त्याचा अभिमान बाळगावा. म्हणजे लोक म्हणतात कधी कधी की तुम्ही इथल्या इथं का नाही गाडी चालवत, तुम्ही चालत का जाता किंवा तुम्ही सायकलनी का जाता. पण मला ते करण्यामध्ये आनंद वाटला पाहिजे, नाही की स्टेटसच्या नावाखाली आपली वाट खूप लागते आजकाल, तर ते नाही व्हायला पाहिजे. चौथी गोष्ट अशी आहे की आपण फूड कल्चर किंवा आग्रहाची संस्कृती ही थोडी बंद केली पाहिजे. तुम्ही लोकांना देताना आता तुम्ही पर्यावरणात काम करता, झाडं द्या आणि त्यांच्या गळ्यात घाला की हे वाढवून दाखव, नाहीतर तो काय झाडं घेऊन आमच्यासारखा माणूस घरी झोपून जाऊ शकतो. तर दॅट इज वन पार्ट. किंवा फुलं द्या किंवा तुमची पुस्तकं द्या, असं काहीतरी तुम्ही करू शकता. नाही की तुमचे सेलिब्रेशन तुम्ही अन्नाशी संबंधित ठेवावे. कारण आपल्याकडे कसं आहे की जन्मापासून मरणापर्यंत प्रत्येक गोष्टीमध्ये समोरच्याला उतू जाईपर्यंत खाऊ घालणं, ह्याच्यामध्ये आपण आनंद बाळगतो. त्यातनं कुठेतरी बाहेर यायला पाहिजे आपल्याला. चौथी गोष्ट जी महत्त्वाची आहे की तुम्हाला अडचणी झाल्यानंतर व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी किंवा ChatGPT किंवा गुगल ह्याच्यापेक्षा तुम्ही जिवंत डॉक्टरकडे जावं, ज्याच्याशी तुम्ही बोलू शकता, जो तुम्हाला कम्युनिकेशन करून तुमचं अख्खं ॲनालिसिस करून देऊ शकतो आणि जो त्याची जबाबदारी घेऊ शकतो. तुम्ही उद्या जाऊन त्यांना प्रश्न विचारू शकता की सर तुम्ही असं म्हटले होते, असं नाही झालं, पुढे काय करायचं आहे. असं तुमच्या बाकीत कित्येक माझे पेशंट आहेत. मी मुंबईमध्ये पण ऑपरेट करते, काम करते. IT मधले पेशंट म्हणजे ज्याला आम्ही एक इंटेलेक्च्युअली हाय क्लास समजतो, अरे डायबिटिक पेशंट डॉक्टरकडे जातच नाही, ते ॲपवरनं स्वतःला मॅनेज करतात. म्हणजे वेडेपणाचा कहार आहे हा. तर मला वाटतं की ह्या गोष्टी बंद पडायला पाहिजेत. डॉक्टर जे तुमचं एक समग्र ॲनालिसिस करू शकतो, ते तुम्हाला हे असं लक्षणांवरनं नाही करतायत. तर ही गोष्ट फार महत्त्वाची. चौथं एक महत्त्वाचं असं आहे की आपण सगळ्यांनीच कम्युनिटीनी सामाजिक पद्धतीनं फिजिकल ॲक्टिव्हिटीला कुठंतरी ना ज्याला आपण म्हणतो की एक ग्लॅमर द्यायला पाहिजे. ग्लॅमर द्यायला पाहिजे, त्याचा हेप व्हायला पाहिजे की चला सगळ्यांनी मिळून नाचूया, सगळ्यांनी मिळून काहीतरी करूयात. असं काहीतरी झालं ना तर कदाचित जास्त चांगला फरक पडेल असं मला वाटतं. मॅडमनी आत्ताच एक खूप चांगली गोष्ट सांगितली की आपण जे काही सण असो काही असो एकमेकांना खाऊ घालतो अगदी आग्रह करून करून. तर आता दिवाळी येणार आहे, तर आता तुम्ही तुमचे जर मित्र लठ्ठ आहेत आधीच आणि त्यांना मधुमेह आहे तरी पण मिठाईचे पाकिटं त्यांच्याकडे घेऊन न जाता एखादं झाड द्या. अतुल सरांना तर फार आनंद होईल. ते झाडाचं तुम्ही त्यांना सांगा की हे 5 वर्ष मला मोठं करून दाखव आणि झाडं द्या, चांगली पुस्तकं द्या की जेणेकरून एक चांगलं लोकांचं मार्गदर्शन होईल. मॅडम आत्ताच तुम्ही जसं सांगितलं की कॅलरीज ऑन द मेन्यू कार्ड आणि आपण जेवणातल्या कॅलरीज मोजल्या पाहिजेत. तर रोजच्या जेवणामध्ये किती कॅलरीज असल्या पाहिजे आणि साधारणतः आपली जेवणाची प्लेट कशी असली पाहिजे? ॲडल्ट म्हणजे ज्याची वाढ झालेली आहे पूर्ण, अशा माणसांमध्ये पर डे कॅलरिक इनटेक हा 1500 ते 2000 कॅलरी खूप झाला आपल्या ॲक्टिव्हिटीप्रमाणे. जर आमची ॲक्टिव्हिटी खूप नाही तर आम्हाला 1500 कॅलरी ठीक आहे. जर आमची ॲक्टिव्हिटी मॉडरेट आहे तर 2000पर्यंत ठीक आहे. जर आम्ही फिजिकली खूप कष्ट करत असू, जसं की पोती वाहून नेणं, उंच चढणं वजन घेऊन, तर नक्कीच जास्त खाण्यावर आमचा अधिकार आहे. पण नाहीतर आपला अधिकार तो नाही आहे. प्लेटमध्ये 3-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत की आता कदाचित डॉक्टर म्हणून आमचं सगळ्यांचं एकसारखं शेड्यूल असू शकतं की एका पर्टिक्युलर वेळेमध्ये तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाता, एकदा बाहेर पडता अशा स्टाईलनी. पण तेच शेड्यूल एखाद्या शिक्षकाचं नसेल किंवा एखाद्या बँक ऑफिसरचं नसेल किंवा एखाद्या पॉलिटिशियनचं नसेल. तर तुम्ही तुमचं शेड्यूल स्वतःचं नीट बघितलं पाहिजे की कशा पद्धतीनं तुमची ॲक्टिव्हिटी होती आहे दिवसभराची. जो एक म्हटलं जातं की आपण 3 जेवणं जेवतो साधारणपणे, सकाळी एकदा, दुपारी एकदा आणि संध्याकाळी एकदा. त्याच्यामध्ये आपण भान ठेवलं पाहिजे की जिथे आपल्याला पहिल्यांदा मन भरेल
तेवढंच घ्यायचं. पुन्हा जाऊन तुम्ही घेऊ शकता. स्लो इटिंग, व्यवस्थित 32 वेळा चावून खाणं, ती महत्त्वाची गोष्ट आहे. कारण इथून आपलं जे काही पचन सुरू होतं त्याच्यामधली ती जाणीव सटायटीची, समाधानाची मेंदूला जाण्यासाठी वेळ द्यायला लागतो. नाही तर होतं कसं, आवडलं म्हणून 1 चपाती 2 चपाती आणि तिसऱ्या वेळी कळतं की जड झालं. त्या आधी का नाही कळत? कारण तुम्ही ते कळायच्या आधी त्याला ठासून दिलेलं आहे म्हणून. तर सावकाश जेवणं, जेवताना स्क्रीन न वापरणं, गोडाचं सेवन अगदी ऑकेजनली ठेवा, ते सेलिब्रेशनलाच ठेवा तुम्ही, इतर वेळी ठेवू नका. खाण्यामध्ये तुमच्या खूप साऱ्या भाज्या, खूप सारं प्रोटीन, म्हणजे जे नॉनव्हेज खातात त्यांना नॉनव्हेज, पण आपल्याकडे कसं आहे की अख्ख्या फॅमिलीसाठी अर्धा किलो मटण आणतो आपण आणि रस्सा खूप खातो. असं न होता तुम्ही जर युरोपियन लोकांचं जेवण बघितलं तर पाव किलो एका वेळी एक माणूस व्यवस्थित बसून खाऊ शकतो. तर हे का होतं आहे? कारण आपण त्या ग्रेव्हीमध्ये अडकतो. ग्रेव्ही आपली ही चुकीची गोष्ट आहे. वाटण, ग्रेव्ही, गोड खाणं, मसालेदार खाणं, ह्या गोष्टीतनं बाहेर यायला पाहिजे. तिसरं जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे फायबर खूप खाल्लं पाहिजे. फायबर म्हणजे आपली कोशिंबिरी आहेत, भाज्या आहेत सगळ्या पद्धतीच्या. पण तुम्ही काय खाता, हे कसं बनवता ह्याच्यावर पण अवलंबून आहे. तुम्ही जर बनवताना त्या वस्तूची वाट लावली तर कितीही तुम्ही चांगलं आणून खाल्लं तरी पण त्याचा उपयोग नाही होऊ शकत. तर खाण्यामध्ये शक्यतो तुमची जी डिश आहे त्याच्यामध्ये प्रोटीन आणि फायबर हे तुम्ही पहिल्यांदा खा. म्हणजे आम्ही पेशंटला सांगताना की तुम्ही, किंवा आम्ही पण शक्यतो हे पाळतो की पहिली तुम्ही वाटीभर कोशिंबीर खाऊन टाका, मग वाटीभर तुम्ही उसळ किंवा भाजी खा, मग तुमचा एक फुलका, अर्धी भाकरी आणि आणखीन भाजी तुम्ही खाऊ शकता. पण आपल्याकडे कसं आहे की ती ताटामधल्या वाट्या तिथंच राहतात, चपात्या ॲड होतात किंवा भाकरी ॲड होत राहते किंवा भात. तर तुम्ही एकदा घेतलेलं एका फुलक्यात सगळं संपवा, दुसरा फुलका घ्यायच्या आधी त्या वाट्या सगळ्या संपवा. हे थोडंसं आपल्याला ओरिएंटेशन स्वतःचं आलं पाहिजे. आणि आपली एक जी, म्हणजे कदाचित तुम्ही म्हटलं तसं खूप दुष्काळ फेस केल्यामुळे आपली एक टेंडन्सी आहे किंवा शिकवण आहे की ताटातलं वाया जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे घेतानाच थोडं बुद्धी वापरून करा. निर्बुद्ध माणसासारखं वागणं आपल्याला नाही शोभा देत. आष्टेकर सरांना मी विचारेन की तुम्ही मधुमेहाच्या तुमच्या रुग्णांना कसं डाएट फॉलो करायला सांगता? डायबिटीसचा डाएट जर सांगायचं झालं तर आता बरेच हे लागेल. पण आपण काय करू की जसं मी आधी सांगितलं सगळं टिप्स देण्याचा प्रयत्न करू की जे आपल्याला पुन्हा घरी घेऊन जाता येईल आणि घरी वापरता येईल. तर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे बऱ्याच गोष्टी मॅडमनी क्लिअर केलेल्या आहेत. पण आपलं जे आता मोठं ताट आहे ना ते आता छोटं झालं पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या घरची जी ताटं आहेत ती आपण आधी छोटी केली पाहिजेत. आणि त्या ताटामधलं अर्ध जे आहे ते तुमचं फायबर. म्हणजे आता जी जसं आरोग्य शिक्षण मॅडमशी चर्चा झाली होती की असे अनेक देश जगामध्ये आहेत ज्यांचं आरोग्याविषयीचं जे लिटरेचर आहे, म्हणजे लिटरसी आहे, ती खूप चांगली आहे. भारतामध्ये ती सुदैवाने नाही आहे, दुर्दैवाने नाही आहे. आता हे म्हणजे काय तर आपल्याला आपण जे दररोज घेतोय ह्याच्याविषयी माहीत असणं गरजेचं. म्हणजे कार्बोहायड्रेट्स काय आहेत, प्रोटीन्स काय आहेत, फॅट काय आहे. आपण काय खातो, सगळे पेशंट म्हणतात नाही वा आम्ही काही फार जास्त खात नाही, एकच पोळी खातो. मग हे कंटेंट जे आहे, आपण जे जेवतोय नेमकं, कारण हे सगळं जे आपण प्रपंच चालवतो सगळं तर आपलं चांगलं जेवण्यासाठीच करतो. पण जेवतानाच आपलं कॉन्सन्ट्रेशन नसतं. म्हणजे कसं तरी करून एक फोन आलेला आहे, कसं तरी जेवण करतोय, स्क्रीन चालू आहे, जेवण करतोय. तर जेवणाला प्रायोरिटी दिली पाहिजे. जसं मॅडमनी सांगितलं तसं खरोखर एकदा करून बघा की 32 वेळा चावून जो घास खाल्ला जातो तेव्हा माणसाचं फार काही खाणं होतं असं वाटत नाही. म्हणजे जसं 15-20 मिनिटाचं जेवण करणारे माणसं आहेत ते किती भराभरा काय काय खातील हे म्हणत. तर सावकाश, म्हणजे असं म्हणतात की दम लागेपर्यंत खाऊ नका, दमादमाने खा, असं त्याला म्हणतात की सावकाश जेवण करणं गरजेचं आहे. कारण त्याच्याने तुमची सटायटी होते आणि पोटाला सिग्नल मिळतो की माझं पोट छान भरलंय. त्याच्यामुळे एक गोष्ट आहे की आपण आपलं ताट कमी करू, छोटं करू. त्यातलं अर्धा भाग जो आहे तो फायबर, जसं मॅडमनी सांगितलंय, अर्धा भाग भाज्या फायबर पाहिजे, चतकोर भाग जो आहे तो प्रोटीन पाहिजे. म्हणजे वरण आणि दुसरे संलग्न, म्हणजे जसं नॉन व्हेजिटेरियन लोक घेतील तसं प्रोटीन आहे. आणि चतकोर जो भाग आहे तो चपाती भाकरीचा असला पाहिजे. आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत जसं तेल आहे ते एकदम कमी.
म्हणजे हा या पद्धतीचं जर आपण डाएट ठेवलं तर म्हणजे वजन कमी करायला खूपच जास्त मदत होते. आणि जेवण सावकाश केलं की भूक पण भरते. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा गरजेचं आहे. आणि जर आपण दररोजच्या बाबतीत जसं आता जसं पेशंटचं आपण काउन्सिलिंग करतो की प्रत्येकाचे जसं डाएट वेगवेगळे असू शकतात. म्हणजे जसा आता एक समजा ब्लँकेट थेरपी म्हणून एक प्रश्न असतो. म्हणजे समजा की ते 15-20 लोक बसलेत आणि मी सगळ्यांना एक ब्लँकेटसारखं एक औषध दिलंय तर ते उपयोगाचं नाही आहे. प्रत्येक माणूस वेगळा आहे, त्याची टेस्ट वेगळी आहे, त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. तर त्या व्यक्तीच्या रिस्क फॅक्टर्स वेगळे आहेत, त्याच्या अनुषंगाने आपण डाएट बनवून दिलं पाहिजे. तो काम कसं करतोय काय नाही. तर असं नाही तू हे खाऊच नको, तू भातच बंद कर, अशा ढोबळ सूचना या उपयोगाच्या नाही आहेत असं मला वाटतं. तर कार्बोहायड्रेट्स कमी, प्रोटीन जास्त, फॅट कमी या पद्धतीचं डाएट असणं गरजेचं आहे. आणि हल्ली मी बघितलंय की हॉटेलिंग कल्चर फार वाढलंय. म्हणजे दर आठवड्याला बाबा म्हणजे ती अशी गोष्टच नाही. आणि अनेक कार्यक्रम म्हणजे सगळं आता घरी कुणाला करायचं नाही आहे. सगळ्यांना जरी कुठली घरचं जे काय म्हणतात त्याला केळवण वगैरे देखील आता घरी होत नाहीत, आता ती हॉटेलमध्येच होतात. तर कुणाला बोलवायचं नाही आणि सगळं बाहेरच्या बाहेर. तर हॉटेलिंग कल्चर खूप वाढलंय. वेगवेगळ्या पार्टीज आहेत, वेगवेगळे सेलिब्रेशन्स आहेत, घरी कोणी करत नाही आहे. तर हॉटेलिंग कल्चरमुळे पण मला असं वाटतं हे तरी कुठेतरी आपण थांबवलं पाहिजे. आता या अनुषंगाने जसं सुचेल तसं सांगेन आणि डॉक्टर शिवपूजे याच्याविषयी सांगतील. नाही मॅडम, इथं एक सांगायला पाहिजे, इथं जे डॉक्टर आरती आणि ब्रिजमोहन झंवर आहेत हे लातूरमध्ये एक वेगळं सायकल चालवणारं आणि पळवणारं कल्चर झालेलं आहे. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि इतरही तरुण मंडळी पळत आहेत खूप. आणि त्यामुळे आहार आणि व्यायामाकडे पण जागरूकतेनं बघणं. नाही तर आम्हाला वाटायचं चाललं की झाला व्यायाम, तर ते सांगतात नाही नुसतं चालण्यानं व्यायाम होत नाही. तर म्हणजे नेमकं काय, कारण संजय शिवपूजननी गेल्या काही दिवसात 10 किलो वजन कमी करून मॅरेथॉन पळून आलेत. तर तुमच्या अनुभवाबद्दल आता तुम्हीच सांगा. ॲक्च्युली मागच्या फेब्रुवारीपासून आम्ही जसं आता मॅडम सांगत होत्या तसं इथं रनिंग कल्चर खूप चांगलं आहे. आणि 1 वर्ष 2 वर्ष झालं ब्रिजमोहनचा संपर्क आहे की तुम्ही चालू करा, पळायला चालू करा. 1 फेब्रुवारीपासून आम्ही स्वतःला हळूहळू ट्रेन करतो. आणि मागच्या 6-7 महिन्यामध्ये आम्ही हाफ मॅरेथॉनसाठी ट्रेन केलं होतं सातारा. त्याच्यामध्ये माझं 10 किलो वजन कमी झालं. ॲव्हरेज महिन्याला 1 ते 1.5 किलोच्या आसपास झालं असेल. मला स्वतःला काय जाणवलं की मला कुठल्या गोष्टीचा फरक पडला तर माझ्या डाएटमध्ये जे आता सरांनी खूप चांगल्या प्रकारे इलॅबोरेट केलं की आम्ही प्रोटीनचं प्रमाण वाढलं. मॅक्झिमम माझं डाएट व्हेज प्लस एग्स असं आहे, नॉनव्हेज नसतं. तर आम्ही स्प्राऊट्स, डाळीचं प्रमाण म्हणजे आधी माझ्या जेवणामध्ये छोटी वाटी भरून डाळ असायची, तर आम्ही 2-3 वाटी भरून डाळ घेतो, घट्ट डाळ घेतो, जी माझी आजी बनवायची त्या पद्धतीची डाळ जेवणामध्ये असते. रोजच्या जेवणामध्ये एग्स आणि पनीर, सोयाबीन याचं प्रमाण वाढले. जे आम्ही चपाती घरी बनते त्याचं पीठ बदललं गेलं आहे. आम्ही आता मिक्स ग्रेन ते पण बनवून आणतो मिक्स ग्रेनचं. तर हा डाएटमधला फरक जाणवला. दुसरं कार्बोहायड्रेट ह्याच्यामुळे आपोआप कमी झालं. आणि जे एक्झरसाईज मी आधीही एक्झरसाईज करायचो 7-8 वर्षापासून, म्हणजे बरेच जण आम्ही क्रीडा संकुलला वॉकिंग करायचो. पण एक्झरसाईजचे जे प्रकार आहेत हे मॅक्झिमम वेळा आपण एरोबिकला येऊन थांबतो. पण जे लोकोमोटर एक्झरसाइजेस म्हणजे चालण्याच्या ज्या लोकोमोटर एक्झरसाइजेस, स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, कोअर ट्रेनिंग, हे प्रकार माझ्यासाठी नवीन होते. हे 3-4 प्रकार माझ्यासोबत जुळले. आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आम्ही एक्झरसाईज करतोय तर 2 ते 3 दिवस आठवड्याचे आमचे रनिंगच्या पॅटर्नमध्ये आम्ही रनिंग करतो. सो वाढलेलं प्रोटीन, कमी झालेलं कार्बोहायड्रेट आणि वाढलेलं व्यायाम, ह्या 3 गोष्टीमुळे माझं वजन कमी झालं. आमच्या ओपीडीमध्ये असे बरेच पेशंट येतात की जे म्हणतात की काय झालं, चक्कर येते, धडधड येते, पडला. काल माझ्याकडे एक ऑर्थोपेडिशियन रेसिडेंट आला होता, खूप वेल टू डू फॅमिलीमधला. त्यांनी मागच्या 2 ते 3 महिन्यामध्ये ना एकदम 13 किलो वजन कमी केलं होतं. सो जेव्हा तुम्ही रॅपिड वजन कमी करताना त्यावेळेस ते रॅपिडली गेन होतं, परत वाढतं ते. सो वेट किती कमी करावं ह्याचे आम्ही काही सायंटिफिक न्यूट्रिशन एक्झरसाईजचे नियम सांगतो की महिन्याला
एखादा 1.5 किलोपर्यंत आपण जर केलं ना तर ते सस्टेन होतं. आणि व्यायाम आणि आहारामध्ये मी सांगेल की बदल थोडेच करा, पण ते आपल्याला आयुष्यभर टिकवायचे. तुम्ही जर 2 महिने क्रॅश कोर्स करून वेट लॉस केला तर तुम्ही तो आयुष्यभर फॉलो करू शकत असाल तरच ते टिकेल, अदरवाईज ते परत वेट गेन होईल. त्यामुळे आपल्याला गाडी एकदम टर्न नाही करायची. जसं सरांनी सांगितलं की मोबाईलवर बोलत असताना फिरत राहणे, पायऱ्याचा वापर करणे, जो एक्स्ट्राचा बाईट आहे. आज सकाळी मॅडमसोबत नाश्ता केला, मी घाबरूनच होतो मॅडमसोबत कसं, पण त्या उठून बफेच्या तिथे गेल्या, मी पाहिलं ते आधी फ्रुट्स घेत आहेत, थोडंसं बसतोय आम्ही, म्हणजे आम्हाला नाश्त्याला 40-45 मिनटं तर गेले असते. रुटीनली माझं लंच 15-20 मिनिटात आधी होऊन जायचं. तर ह्या मायन्यूट गोष्टी आहेत की ज्याच्याने आपल्याला लॉंग टर्म फरक पडेल. धन्यवाद. प्रेक्षकांना मटण, चिकन हे मांसाहारामध्ये शक्ती फार वाटते म्हणतात. शाकाहारात तसे पदार्थ कोणते आहेत ते जरा आम्हाला सांगा. प्रेक्षकांना एक विनंती आहे की आपले जर काही प्रश्न असतील तर कृपया आपण ते चीट्सवरती लिहावे आणि मंचाकडे हे चीट पाठवावे. ती व्यवस्था आम्ही केलेली आहे. मी कर्मचाऱ्यांना विनंती करते की कृपया तुम्ही प्रेक्षकांपर्यंत त्या चीट्स पोहोचवाव्यात. एवढा हा प्रश्न आपण त्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू की, आणि हा महत्त्वाचा विषय आहे की कारण आपल्या दररोजच्या ह्याच्यामध्ये आपण नेमकं काय खातो, कार्बोहायड्रेट्स काय आहेत, प्रोटीन्स काय आहेत, फॅट काय, हे माहीत असणं गरजेचं आहे. जसं चपाती, भाकरी म्हणजे अन्नधान्य जे आहेत, राईस, भात, की ह्या सगळ्या गोष्टी या कार्बोहायड्रेट या कॅटेगरीमध्ये मोडतात. त्याच्यामध्ये साखरच आहे. म्हणजे आपल्याला काय हे लक्षात घ्यायला लागेल की चपाती म्हणजे साखर, पिवळी भाकरी म्हणजे साखर, भाकरी म्हणजे साखर, भात म्हणजे साखर, पोहे म्हणजे साखर, उपमा म्हणजे साखर, हे सगळे साखरेचेच प्रकार आहेत. म्हणजे हे एक असतं कार्बोहायड्रेट्स, हे एक प्रकार झाला. डाळी, दूध, दुग्धजन्य पदार्थ हे प्रोटीन्स आहेत. म्हणजे डाळ आहे, प्रोटीन आहे. दुधाचे पदार्थ प्रोटीन आहे. पनीर प्रोटीन आहे. जसं आपण आता घरात आपलं सत्तूचं पीठ आहे ते प्रोटीन होऊ शकतं. म्हणजे व्हेजिटेरियन माणसांना पण चांगले प्रोटीनचे सोर्सेस आहेत. आता जसं नॉन व्हेजिटेरियन माणूस आहे, समजा आता अंडी आहेत, आतलं पिवळं बलक सोडून पांढरं आहे ते प्रोटीन आहे. फिश प्रोटीन आहे. नॉनव्हेजचे सगळे प्रोटीन्स आहेत. हे झाले प्रोटीन्समधले घटक झाले. आणि फॅट म्हणजे तेल. जसं आता तेल किती हवं तर प्रति माणसी अर्धा किलो प्रति महिना. म्हणजे आपण जर घरात 4 जण असू तर 2 किलो तेल लागलं पाहिजे. म्हणजे या पद्धतीचं हा 3चा गोष्ट झाली. म्हणजे आहार, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, आणि मग मिनरल्स, व्हिटॅमिन्स हे आपल्याला भाज्यांमधनं आणि चांगल्या फळांमधनं मिळतात. मी या प्रकारचं संतुलित आहार आपल्याला असणं गरजेचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे फायबर. आपल्या आहारामध्ये म्हणजे भारतीय आहारामध्ये जर काही रिसर्च आला आहे त्याचं फायबरचं प्रमाण खूपच कमी झालेलं आहे आपलं. म्हणजे आता सगळ्यांनी आतापासून घरी जाताना की पोळीचा पहिला घास घ्यायचा नाही आहे. पहिल्यांदा चांगली एक काकडी म्हणा, एक टोमॅटो म्हणा आधी खाल्ल्याशिवाय पोळीला हात लावायचा नाही. सगळ्यात शेवटची गोष्ट आहे. आणि जरी खाल्लं म्हणजे आपण आता काय की गडबडीत खाण्याचा प्रयत्न करतो, पण हे विसरायचं. म्हणजे आपला जे आता दररोजची गोष्ट झाली की प्रत्येकासाठी स्वतःसाठी इंडिपेंडंट. आणि ही स्वस्त गोष्ट जी आहे तर स्पेशली पुरुषांनी लक्षात ठेवावं की त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगू नये आपण सगळं करावं, नाहीतर ते देणार नाहीत. आपण आपली जबाबदारी घेण्याची गरज आहे, हे मला असं म्हणायचं आहे. आता तुमच्या स्पेशलाइज विषयाकडे, पोट कमी करण्यासाठी जी सर्जरी केली जाते त्या सर्जरीविषयी बरेच परत समज आणि गैरसमज आहेत की ते नेमकं काय केलं जातं, ते कोणत्या परिस्थितीत केलं जातं. या बॅरिएट्रिक सर्जरीविषयी आता आपल्याला जेव्हापासून कळलेलं आहे की ओबेसिटी हा एक मोठा डिसीज आहे आणि तो अनेक आजारांची आई किंवा बाप आहे असं जेव्हा आपल्याला माहिती आहे, त्यावेळेला ओबेसिटीला कंट्रोल करण्यासाठी नियमितपणा व्यायामामधला आणि आहारामधलं काही नियंत्रण हे तुम्हाला 30 BMIच्या आत उपयोगी पडतं. कारण तेव्हा तुमचं सिस्टीम ही तुमची गुलाम आहे. आम्ही म्हणू तर 4-5 किलो वजन वाढवू
आम्ही म्हणू तर ते कमी करू. अशा पद्धतीनं बॉडी तुमची तुम्हाला रिस्पॉन्ड करत असते. परंतु जेव्हा हे 30च्या पुढचं BMI व्हायला लागतो त्यावेळेला, किंवा तुमची मेटाबॉलिक सिस्टीमच जेव्हा वाकडी चालते, म्हणजे घोड्याच्या शेपटासारखं समजा, की तुम्ही ते नळीत घातलं ठीक राहिलं, नळी काढली ते पुन्हा स्वतःच्या मार्गाला गेलं. अशा वेळेला तिथं काहीतरी उपाय करायला लागतो की ती बिना नळीचं पण नीट राहील. आणि आता असं कळलेलं आहे गेल्या काही दशकांमध्ये की जितकं तुमचं मन तुम्हाला अन्नाकडे नेतं त्याच्याही पेक्षा पापी पेट हे फार मोठी गोष्ट असते, जे त्या मनाला भुलवतं. म्हणजे तुम्ही मनाला सांगू शकता की आज मी एकच पोळी खाऊन उठणार आहे, परंतु तिथं गेल्यावर जर तुमची भूक जास्त असेल तर तुम्ही रोज नाही समजून सांगू शकत की एका चपातीत माझं झालं आहे, मला उठायचं आहे. ओके. आणि हे कोण निर्माण करतं? त्याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतो आपण. म्हणजे इथून समजतं भूक तयार होते, मग ते ह्याला सांगतं मला भूक लागली, मग हे म्हणतं चला शोधायला. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला गटचं कंट्रोल करणं फार महत्त्वाचं आहे. गटमध्ये म्हणजे ज्याला आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम किंवा पचनसंस्था आपली म्हणतो, ज्याच्यामध्ये लिव्हर, पँक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, आपलं आतड्यामधल्या वेगवेगळ्या लेव्हल्स, हे सगळ्या एकमेकांना अतिशय स्मार्टली सिग्नलिंग करत असतात. इतके वर्ष आपल्याला वाटायचं की पोटात घातलं की घोसाळा, दळण करा, ॲब्झॉर्ब करा, खाली टाकून द्या, हे इतकं बिंडोक काम होतं पचनसंस्थेचं, असं आपला समज होता. परंतु आता आपल्याला माहिती आहे की बॉडीतली स्मार्टेस्ट प्रणाली जी आहे ती तुमच्या गटमध्ये आहे. की तुम्ही इथून खायला सुरुवात केली की त्यांचं सिग्नलिंग सुरू होतं. ते पुढे पण सांगतात की कधी इन्शुलिन टाका बाहेर, किती टाका बाहेर, त्यांनी किती काम केलं पाहिजे. मग इन्शुलिननी सगळी ताकद संपून टाकू नये म्हणून इन्शुलिनला अवरोध करणारी पण एक सिस्टीम आहे जी म्हणते की सगळं संपवायचं नाही, थोडं ठेवा, दुष्काळ आला तर पाहिजे आम्हाला. तर ह्याच्यामधले जेव्हा इम्बॅलन्सेस व्हायला लागतात त्यावेळेला पर्टिक्युलरली गट ब्रेन ॲक्सिस हा बिघडला जातो. आणि हा जेव्हा बिघडतो त्यावेळेला ज्यांचं युटिलिटीचे हॉर्मोन्स स्ट्रॉंग असतात ती माणसं कितीही खा वाढतच नाहीत, ते असेच राहतात. आणि ज्या माणसांचं स्टोरेज हॉर्मोन स्ट्रॉंग आहे किंवा स्टोरेजची एन्झाईम्स स्ट्रॉंग काम करत आहेत त्या माणसांनी थोडंही खा ते भस्कन वाढतात, कितीही उपास करा ते कमी होत नाहीत. तर हा जो गोष्ट आहे हा केवळ कॅलरीचा खेळ नाही आहे, हा ते सिस्टीमचा खेळ आहे. आणि ह्या सिस्टीममध्ये सुदैवाने सायंटिफिक जसे जसे ॲडव्हान्सेस होत गेले तसं आपल्याला कळलं की आपल्याला मदत कुठल्या दिवशी कोण करू शकतं. तर ज्या वेळेला तुमचे युटिलिटीचे हॉर्मोन्स हे कमी पडत आहेत आणि स्टोरेजचे हॉर्मोन्स हे जास्त काम करत आहेत त्यावेळेला स्टोरेजचं प्रमाण, त्या हॉर्मोन्सचं प्रोडक्शन हे कंट्रोलमध्ये आणणं, तिथे एक पद्धतीचं लॉक घालणं, ह्याच्यासाठी ही ऑपरेशन्स आहेत. म्हणजे पूर्वी असं वाटायचं की ऑपरेशन केलं आहे, पोट कमी केलं, तिथं तुम्ही धागा बांधून टाकला, आता आम्हाला काय खाता येईल, असं कधी झालं नाही. किती धागे बांधले तरी लोकांची भूक जर गेली नाही तर लोकांनी खाल्लंच. आणि पोट कापण्यामध्ये म्हणजे हे इंटरेस्टिंग आहे थोडंसं की ऑपरेशन्सचं उगम कसं झाला की पूर्वीच्या काळी पेप्टिक अल्सर नावाचा आजार असायचा. आपल्यापैकी अनेक मागच्या पिढ्यांच्या लोकांनी हे अनुभवलं आहे की अल्सर फुटला, अल्सर अडकला, हे झालं ते झालं, ब्लिडिंग झालं. तर त्या ऑपरेशन्समध्ये असं कळलं की ज्यांची ऑपरेशन झाली आहेत त्यातल्या अनेक लोकांची वजनं कमी झाली, डायबिटीज गेला, BP गेला आणि ते चांगले जगले, जास्त काळ जगले. तर त्या ऑपरेशन्समधनं जेव्हा शोध घेण्यात आला तर उगम असा कळला की काही ऑपरेशन्समधनं तुमच्या ह्या ट्रीटमेंट होऊ शकतात. आणि अशा पद्धतीनं ही ऑपरेशन डिझाईन झाली. जवळजवळ 1 शतकापेक्षा जास्त काळ झालेला आहे की ऑपरेशन्स इव्हॉल्व करत आणलेली आहेत. त्याच्यामध्ये जठराचा काही भाग कमी केला जातो. तर पेशंट आम्हाला म्हणतात, आता 140 किलोचा पेशंट असेल आणि तो वैतागलेला आहे कारण त्याला माहिती आहे की भूक भागत नाही, खायला तर लागतं, पळायचं आहे माहिती आहे, पण गुडघे तर दुखतात, दम तर लागतो. म्हणजे catch-22मध्ये ते आहेत, प्रिझनिंगमध्ये आहेत की मी काय करायचं मला समजत नाही आहे. बॉडीच्या डिमांड वेगळ्या, माझ्या डिमांड वेगळ्या, काय करायचं. आणि ओबेसिटी हे कोणी, मी तुम्हाला सांगते, इन्व्हाइट करून आणत नाही. एकही व्यक्ती आजपर्यंत अशी आपण बघितलेली नाही की जो म्हणतोय मला लठ्ठ व्हायचं आहे म्हणून मी प्रयत्न केला आहे.
तर अशा ठिकाणी आपल्याला हे कळतं की ही जेव्हा आपण सिस्टीम्सची रचना बदलतो त्यावेळेला ऑटोमॅटिकली त्यांचं युटिलिटी ही वाढायला लागते, स्टोरेजची टेंडन्सी कमी व्हायला लागते, साठलेल्या फॅटमधनं तुम्हाला अन्न मिळतं, त्यामुळे पेशंट सुखाने कमी खातो. म्हणजे जो पेशंट मला काल म्हणत होता की मॅडम 3 भाकरी 2 समोसे खाल्ल्याशिवाय भागतच नाही, तो पेशंट म्हणायला लागतो मॅडम एवढंसं खाल्लं पण मला इतकं छान वाटतंय, मला पुढचं खायचं वाटतच नाही, इच्छाच होत नाही आणि मला एनर्जी वाटते. तर मला वाटतं हे कन्व्हर्जन जे आहे ना बॉडीमधलं, हेही ऑपरेशन्स करून देतात. त्याच्यामुळे ह्या ऑपरेशन्सचा आपल्याला फायदा खूप चांगला दिसतो. ही कुणामध्ये केली जावीत, मला वाटलं तर माझ्यामध्ये असं नाही. त्याच्यामध्ये सायन्सचे गाईडलाईन्स आहेत, इंटरनॅशनल सोसायटींनी त्याचे क्रायटेरिया बनवलेले आहेत, इन्शुरन्सच्या लोकांनी त्याचे क्रायटेरिया बनवलेले आहेत की कोणामध्ये हे ऑपरेशन केलं जावं, कोणात नाही. तर ज्यांचं BMI हे 40च्या पुढे आहे, भले त्यांना बाकीचे आजार आज कोणतेही दिसत नाही आहे, पण त्यांचं हे ऑपरेशन व्हायला पाहिजे, जेणेकरून ते सिस्टीम्स कायमच्या वाकड्या होण्यापासून त्यांना आपण वाचवू शकतो. ज्यांचा BMI 35 आहे आणि ज्यांचं मोठं पोट आहे, ज्यांना डायबिटीज आहे, BP आहे, फॅटी लिव्हर आहे किंवा घोरण्याचा आजार आहे, अशा पद्धतीच्या पेशंट किंवा हाय कोलेस्टेरॉल आहे, अशा पद्धतीच्या पेशंटमध्ये हे केलं जावं ऑपरेशन, जेणेकरून ते 35च्या खाली येतील आणि मेंटेनन्स हा आपल्याला फिजिबल होईल. कारण शेवटी मेंटेनन्स पण महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला मेंटेनन्सच्या लायकीची तुमची बॉडी करून देणं हे विज्ञानाचं काम राहतं. नाही, ही ऑपरेशन्स जी आहेत ही अनेक दशकांचा अभ्यास, की जर मी माझे असंच ठेवलं बॉडी तर मला काय फेस करायला लागू शकतं. मी तर एका बोगद्यात शिरतोय जिथे मला हार्ट, किडनी, लिव्हर सगळे प्रॉब्लेम्स होत आहेत आणि त्या बोगद्यात मी बाहेर आलो तर माझे प्रॉब्लेम सुटत आहेत. या पद्धतीनं ही ऑपरेशन स्टँडर्ड झालेली आहेत. कुठली ऑपरेशन कुणात करावी कुणात नाही याचं गणित आहे. जसं मगाशी सर म्हटले की ब्लँकेट थेरपी नाही आहे की सगळेजण आले की सगळ्यांचं एकसारखं ऑपरेशन नाही आहे. त्याच्यामध्ये काय तुम्ही डिझाईन करायचं, कुठल्या भागाला तुम्ही एनकरेज करायचं, कुठला भाग हा तुम्हाला सप्रेस करायला पाहिजे, ह्याची गणितं आहेत. आणि अतिशय स्टँडर्ड ऑपरेशन्स आहेत, अतिशय सेफ आहेत. त्याची प्रणाली पुढे कशी तुम्ही मेंटेन करायची ती ठरलेली आहे, त्याची सेफ्टी ठरलेली आहे. या ऑपरेशनमधनं टचवूड म्हणजे आत्तापर्यंत गेल्या 25 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी फारसं बघितलेलं नाही की मेजर अडचणींमध्ये पेशंट गेला आहे. पण पेशंटला त्याच्या आधी तुम्हाला समजून सांगायला लागतं आणि पेशंटचं जे कोणी फॅमिली डॉक्टर असतील त्यांना पण त्याच्यात विश्वासात घेऊन एक काही लागलं तर हँड होल्डिंग करण्याची पहिल्यांदा गरज असते. पण तसं ह्या ऑपरेशन्समध्ये अनसेफ काही नाही. सुदैवाने दुर्बिणीतनं ही ऑपरेशन्स आता होतात. कारण साधारण 90च्या दशकाच्या आधी ते ओपन ऑपरेशन्स असायची, 40-50% असायचे, तर लोक भ्यायचे ऑपरेशनला. पण आता ते 3-4 टाक्यांमध्ये होतं. 4थ्या दिवशी माणसं कामाला जातात, मुलं शाळेत जाऊ शकतात. त्याच्यामुळे खूप चांगलं कॉन्फिडन्स लोकांचं डेव्हलप झालेलं आहे. मग आजकाल जे सोशल मीडियावर आपण बघतो वेगवेगळ्या प्रकारचे फॅट डाएट्स आहेत, लिक्विड डाएट, हर्बालाईफ, दीक्षित डाएट, असे खूप काय तर लिक्विड डाएट आहे. तर हे जे वेगळे डाएट आहे हे करून जर मी वजन कमी केलं तर ते किती हेल्दी आहे किंवा मी ते करावं का अशा प्रकारे वजन कमी? 2 मुद्दे आहेत. सब घोडे 12% किंवा ब्लँकेट थेरपी अशी कुठंच लागू होत नाही. त्याच्यामुळे ज्याला जर मी म्हटलं की बाबा मी हर्बालाईफ घेणार आहे तर आमच्याकडे तुमच्याकडे पण किती पेशंट येत असतील की किडनी फायर झालेली आहे, युरिक ॲसिड खूप वाढलं आहे, फ्रॅक्चर्स घेऊन आलेत पेशंट, चालता येत नाही. तर वेडाचाराला वैज्ञानिकदृष्ट्या काहीही महत्त्व नाही. आणि हर्बालाईफ घेणाऱ्यांनी किंवा देणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही एक क्रोसिनची गोळी घेताना विचार करता 10 वेळेला. तुम्ही डॉक्टरला प्रश्न विचारता, माझं हे होईल का, माझं ते होईल का, साईड इफेक्ट आहेत का, हे आहेत का, आणि तुम्ही काहीच्या काही घेता आणि त्याचा तुम्ही विचार पण करत नाही, हे चुकीचं आहे. त्याच्या आधी ॲनालिसिस केलं गेलं पाहिजे. किडनी कशी आहे, युरिक ॲसिड कसं आहे, लिव्हर कसं आहे, हार्ट कसं आहे, तुम्हाला झेपतं आहे की नाही, तुमची हाडं कशी ठीकठाक आहेत नाही आहेत, ही पहिली गोष्ट. दुसरं, जसं की आता दीक्षित सर याच भूमीतले आहेत आणि ते इथूनच त्यांनी खूप गोष्ट केलेली आहे.
त्याच्यामध्ये मी म्हणेन की सरांशी माझं म्हणजे आमचे संवाद पण होतात आणि वादविवाद पण होतात. तर त्याच्यामध्ये आम्ही सरांना सांगतो, तुम्ही लोकांना 2दा खायला सांगता हे ठीक आहे, पण 2 वेळेला तुम्ही खूप खायला सांगता हे चुकीचं आहे. कारण होतं काय, जितकं तुम्ही खूप खाता अपेक्षेपेक्षा जास्त, तितकं तुम्ही तुमचं जठर फाकवून ठेवता आणि त्याला एक सवय लावून ठेवता की इतकं खाल्ल्याशिवाय माझं भागणार नाही. आणि त्या खाण्याची क्वालिटीबद्दल कोणी बोलत नाही, नुसतं क्वांटिटीबद्दल बोलता. भले तुम्ही क्वालिटी क्वांटिटी दोन्ही कंट्रोल करा, पण तुम्ही जर समजा एका वेळेला खूप खात असाल तर होतं काय, तुमची शुगर वाढते, त्या प्रमाणात इन्शुलिन बॉडीतनं खूप वाढतं, त्याची लेवल जास्त होते. शुगर ही पुढच्या 2-3 तासात खाली येते, इन्शुलिन पुढचे 7-8 तास तेज राहतं काम करत. आणि त्याच्यामुळे त्या माणसाला एक पद्धतीनं इन्शुलिन एक्झॉशन फेजमध्ये पेशंट जाऊ शकतो. तर अति प्रकार कुठलाही गोष्ट करणं चुकीचं आहे, की जसं केवळ 2 वेळाच खाऊ, खूप खाऊ, हे पण चुकीचं आहे. 2-2 तासांनी खाऊ, हे पण चुकीचं आहे. दिवसातनं 3 वेळा खाणं, त्याच्यामध्ये जसं मगाशी सांगितलं की डिश कशी असावी, त्याचं साईज किती असावा, कारण ही आपली मानसिकता आहे. म्हणजे मला आठवतं आम्ही शाळेमध्ये असताना संध्याकाळी शाळेतनं घरी आलो की घरी केलेलं असायचं काहीतरी पोहे किंवा उपमा किंवा असं काहीतरी. तेव्हा बाकीचे काही फॅड खाण्याच्या सवयी नव्हत्या, पण ते किती द्यायची आई, वाटीभरच द्यायची. आम्ही कधी असं वाडगा भरून पोहे खाल्ले नाहीत. आता आपण तसं नाही करत. तर हे कुठेतरी डिशचं साईज पण खूप महत्त्वाची आहे, त्याचं कंटेंट इतकं. तर ह्या काही गोष्टींना खूप आपल्याला समजून घेऊन केलं पाहिजे. तुम्ही कुठलंही डाएट जरी फॉलो केलं तरी तुम्ही म्हटले तसं जे आयुष्यभर करता येईल ते नक्की करावं. जे 2 दिवस करून तुम्हाला गंमत म्हणून करायचं आहे आणि मग सोडून द्यायचं आहे, त्याचे दुष्परिणाम जास्त आहेत. म्हणजे जसं लोक म्हणतात की आम्ही आठवडाभर सांभाळतो आणि सॅटर्डे संडे हाणतो, तसं नाही चालत ॲक्च्युली. कारण त्या हाणण्याच्या दिवशी तुमचं लिव्हर भुकेलं पडलेलं काहीतरी वेगळंच करून टाकतं त्याचं. यू हॅव टू बी व्हेरी कन्सिस्टंट आणि तारतम्य बाळगून केलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. फॅड्स ही कायम चुकीची आहेत. तुम्हाला काही घ्यायचं असेल तर इन्स्ट्रक्शन तुम्ही डॉक्टरकडनं घ्या किंवा त्या विषयातल्या न्यूट्रिशन तज्ज्ञाकडनं घ्या, जेणेकरून उद्या काही घडलं तर तुम्ही जाब विचारू शकता. मशीनला आणि सोशल मीडियाला जाब विचारण्याची सोय नाही आहे. मला वाटतं तुम्ही म्हणता तिथंच खरी अडचण आहे. सहसा आम्हाला आमच्या जागच्या जागी तज्ज्ञाकडे न जाता कोणी सुलभ सल्ला दिला तर तो खूप आवडतो. मग इतकं केलं की महिन्यात हे होतं, महिन्यात ते करतं, नुसतंच पाणीच पी किंवा नुसतं केळंच खा, असे अनेक महाराज डॉक्टर असे भोंदूगिरी आपल्याकडं खूप मोठी आहे आणि ती आम्हाला आवडते. आता त्यातून बाहेर पडण्यासाठी असे अनेक उपक्रम केले तर कदाचित खऱ्या अर्थानं डिमिस्टिफिकेशन ऑफ सायन्स आणि प्रॉपर सायंटिफिक टेम्परामेंट यातून येऊ शकेल. त्यासाठीच हा सगळा आपला अट्टास चालू आहे. आपल्याकडं काही प्रश्न येत आहेत, पण त्याच्या आधी मला असं वाटतं की या सगळ्या स्थूलतेचा आपल्या मानसिकतेशी काही संबंध आहे का? म्हणजे आपण सायकोसोमॅटिक म्हणतो, मनोशारीर, तर स्थूलता ही आधी शारीरिक आधी मानसिक आहे? खूप गहन प्रश्न आहे हा. पण स्थूलता पूर्णतः मानसिक नाही, हे नक्की नाही. तर मग डोक्याच्या डॉक्टरांनी स्थूलतेची ट्रीटमेंट दिली असती. स्थूलता ही पहिली येते, त्याच्यामधनं माणसाला थोडं शायनेस येतो किंवा आपल्या बॉडीबद्दलची एक अपराधी भावना तयार होते, आपल्या भुकेबद्दलची अपराधी भावना तयार होते आणि त्याच्यातनं माणसं डिप्रेशनमध्ये जातात. ती सोसायटीपासून अलग व्हायला लागतात. म्हणजे जेव्हा एक साधारण 2000च्या आसपास मी ओबेसिटी सायन्समध्ये वेंचर केलं किंवा शिकायला गेले, तेव्हा माझे अनेक मित्रमैत्रिणी होते. ते मला म्हटले की हे पेशंटच नाहीत आपल्याकडे. म्हणजे जर अमेरिकेतल्या माणसांनी TBचा अभ्यास केला तर तिथं पेशंटच नाही, तो उपयोग काय त्याचा. पण त्यावेळेला जेव्हा हे सायन्समध्ये गेले तेव्हा असं लक्षात आलं की हे कॉस्मेटिकच्या पलीकडे फार मोठं आहे, डीप आहे हे ओशन, आणि त्याच्यामध्ये डाईव्ह केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की तिथं नक्की दडलं आहे काय तुम्हाला. तर याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला तुम्हाला ओबेसिटी
किंवा ओबीस पेशंट्स समाजामध्ये सहज बघायला मिळत नाहीत, त्यावेळेला समजून घ्यायचं की ते शाय असतात. ते विचार करतात, मी जाईन तिथे, मी अतिलठ्ठ लोकांबद्दल बोलते आहे जे 40 BMIच्या पुढचे आहेत, जाईन तिथे मला बसायला मिळेल का हो नीट. पेशंट आहेत आमचे, केबिनमध्ये आल्यानंतर बघतात कुठे बसू, कारण त्यांना माहिती आहे खुर्च्या तुटल्यात, फासकटल्यात. कुठेही गेल्यानंतर विमानाचं तिकीट काढताना मला नक्की बसायला नीट जागा मिळेल का, मी रिक्षात बसू शकेन का. तुम्ही बघितलं असेल तर लक्षात घ्या, खूप लठ्ठ माणसं तुम्हाला स्कूटरवरनं जाताना दिसतात, कारण त्यांना भीती वाटते की गाडीत ते बसू शकतील की नाही, किंवा तेवढं उंच चढू शकतील की नाही, किंवा स्टेअरिंगला पोट लागलं तर काय करायचं. अनेक अडचणी आहेत त्यांच्यासाठी, आणि ते सहजासहजी तुम्हाला समोर दिसतील असं नाही, परंतु ते असतात. आणि ते थोडेसे सोसायटीपासून स्वतःला विलग ठेवतात. आणि आपण खूप वेळा म्हणतो की लठ्ठ माणसं जितकी तितकी हासरी असतात, पण ते खूप मास्किंग असतं, ते त्यांना अडचणी खूप असतात. त्यामुळे लठ्ठपणा आणि मानसिक आरोग्य ह्याचा अतिशय जवळचा संबंध आहे. लठ्ठपणामुळे अतिशय स्ट्रॉंग डिप्रेशन तयार होणं, एकलकोंडेपणा तयार होणं, सोसायटीपासून लांब जाणं, आणि त्याच्यामुळेच आणखीन अन्नावर अवलंबून राहणं. अवॉर्ड म्हणून की आज मला मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारून जितकं छान वाटेल, किंवा चालून किंवा ट्रेकिंगला जाऊन किंवा सायकलिंगला जाऊन जितकं चांगलं वाटेल, तितकी ही सुविधा नाही आहे यांना. त्यामुळे मग ते चांगलं कुठे वाटतं, अन्न हे माझं मित्र आहे, स्क्रीन माझा मित्र आहे, ते त्याच्यात गुरफटून जातात. आणि सोसायटीने जर त्यांची अवहेलना केली नाही, दूषणं त्यांना दिली नाहीत, तर ते पॉझिटिव्हली पुढे येऊन ट्रीटमेंट घेऊ शकतात, कारण त्यांना पण बरं व्हायचं असतं. प्रेक्षकांमधून प्रश्न आहेत, खास करून स्त्रियांमधून, की प्रेग्नन्सीनंतर, डिलिव्हरीनंतर किंवा लग्न झाल्यानंतर किंवा पोस्ट मेनोपॉझल फेजमध्ये मोस्टली स्त्रियांचं वजन वाढतं. तर असं का होतं, किंवा तेव्हा वजन वाढू नये म्हणून आपण काय करू शकतो. PCODचा वजनाशी संबंध आहे का, किंवा फिमेल हार्मोन्सचा वजनाशी काय संबंध आहे. जसं वजन बॉडीतलं वाढायला लागतं किंवा फॅट पर्सेंटेज वाढायला लागतं, तसे बायकांमधल्या ओव्हरी आणि पुरुषांमधली बीजांड आणि थायरॉईड हा अत्यंतिक नाजूक ग्रंथी ज्या आहेत, त्यांना ते झेलणं फार अवघड जातं, आणि ते सेन्सिटिव्हिटी खूप असते, आणि त्याच्यामुळे त्यांचं हे वायर होऊन जातं काम करणं, किंवा अपेक्षेपेक्षा विस्कळीतपणा त्याच्यामध्ये येतो. त्यामुळे PCOD हे आपल्याला दिसलं की कायम ते गायनेकॉलॉजिस्ट सांगतात की पहिलं वजन कमी करून ये. तर PCODचं उगमच वजनामध्ये आहे, आणि त्या ओव्हरीला तुम्ही किती ट्रीटमेंट दिली, जोपर्यंत त्या फॅटमधनं येणारे हॉर्मोन्स तिला छळत राहतात, तोपर्यंत ती ओव्हरीची ट्रीटमेंट फेल होत राहते. तर त्यामुळे PCODच्या ट्रीटमेंटमध्ये मेन स्टेम जो असतो तो तुमच्या वजन कंट्रोल हा महत्त्वाचा भाग आहे. बायकांमध्ये वजनं जास्त वाढतात पुरुषांपेक्षा, याच्यामागे अनेक विनोद निर्माण झालेले आहेत जगामध्ये, परंतु त्याच्यामागे 2 महत्त्वाची कारणं आहेत. पहिलं असं की बायकां इतकं हॉर्मोनल टर्ब्युलन्स हे पुरुषांना नाही सहन करायला लागत. म्हणजे मंथली सायकलमध्ये जी काय तिच्या शरीरामधल्या गोष्टींची फेकाफेकी होत असेल, ती तुम्हाला पुरुषांमध्ये नाही सहन करायला लागत. त्याच्यामुळे बायकांना ती एक गोष्ट आहे. दुसरं असं आहे की ज्या वेळेला प्रेग्नन्सीनंतर एक पद्धतीनं थकवा, फटीग आलेला असतो, आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला स्वतःला ताकद निर्माण करण्यासाठी खाण्यापिण्याची एक विशिष्ट लेवलची गरज लागते, त्या गोष्टींमधनं आपण हा कमी विचार करतो की ह्याच्यातलं माझ्यासाठी काय योग्य आहे. म्हणजे ज्या बायकांना विश्रांतीच वर्षभर मिळालेली नाही, त्यांच्यासाठी त्या विषयामध्ये तेवढ्या काळात विश्रांती जास्त मिळणं वेगळं, पण ज्यांच्याकडे रोजच कामाला बायका आहेत त्यांना तो विश्रांती देणं हा वेगळा भाग राहतो. तर आपण थोडंसं युरोपियन लोकांचं कल्चर डोक्यामध्ये घेतलं पाहिजे की जसं त्या डिलिव्हरी किंवा ऑपरेशन ह्याच्यानंतर काही दिवसातच कामाला लागतात, काही दिवसातच फिजिकल ॲक्टिव्हिटी करतात, तर ह्याच्यामध्ये आपण जाण्याची गरज आहे. आपल्याकडे थोडा विरोधाभास कसा आहे की आपल्याकडे कामाला खूप माणसं असतात, जे एक सुखवस्तू कुटुंब म्हटली जातात किंवा मध्यम वर्ग किंवा त्याच्या पुढची, त्यामुळे फिजिकल कामं आपली खूप कमी झाली आहेत.
आता आमचेच काही मित्रमैत्रिणी आहेत जे इथे त्यांना लठ्ठपणा, डायबिटीज, BP सगळ्याचा त्रास होता. कामाच्या निमित्ताने जपानला जायची वेळ आली, ते शिडशिडीतून आले. म्हणजे आम्ही ओळखलं नाही नंतर त्यांना. किंवा ज्या मुली इथे पहिली डिलिव्हरी झाली तेव्हा असं जरा थोडंसं स्थौलत्व आणि लेथार्जी म्हणतो आपण तशी आली, पण त्यांची दुसरी डिलिव्हरी जेव्हा अमेरिकेत झाली किंवा इंग्लंडमध्ये झाली त्यावेळेला ते आलं नाही त्यांना. पण त्याच्या मागचं कारण काय आहे की तिथे असं भासाभासा खायला घालणारी माणसंही नव्हती त्यांच्या भोवती, तेवढ्या पार्ट्या, तेवढे सेलिब्रेशन्स नव्हते, आणि स्वतःची कामं स्वतःला करायला लागतात. चालण्यामध्ये त्यांना म्हणजे त्या संस्कृतीला चालण्यामध्ये अभिमान आहे किंवा प्राईड आहे, तो आपल्याकडे नाही आहे. किंवा आपल्याकडे तशा पद्धतीचे रस्ते पण नसतील म्हणा किंवा काय अनेक गोष्टी असतील. पण हा भाग महत्त्वाचा आहे की आपल्याला जितकं आपण बॅक टू ॲक्टिव्हिटी एवढं लवकर येऊ तितकं आपल्याला जास्त चांगलं. म्हणजे जसं माझी आई गायनेकोलॉजिस्ट होती, तर नाही येते आता अनफॉर्च्युनेटली, पण ती नेहमी बायकांना सांगायची की तुम्ही तो 1-1.25 महिना तुमच्या गोष्टी, न्यू ॲडजस्टमेंट्स हे ते करायला लागा, त्याच्यानंतर तुम्ही लवकरच तुमच्या कामात या. कारण आजतागायत काम करून गेलेलं माणूस माहीत नाही आम्हाला, काम न करता गेलेली माणसं खूप आहेत, कष्ट करून मेलेली शरीरं फार कमी आहेत. म्हणजे जी अंडर न्यूट्रिशन आहेत त्यांच्याबद्दल नाही मी बोलते. किंवा जर एक शेतकरी बाई कामाला जाऊ शकते महिन्याभराच्या आत किंवा 2 आठवड्याच्या आत, तर ते आपण करू शकायला पाहिजे. तर मला वाटतं ही गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरं एक महत्त्वाचं आहे की लेफ्ट ओव्हर, म्हणजे राहिलेलं सगळं संपवायचंच, खायचंच, हे एक थोडंसं बायकांचं नेचर राहतं. आपल्याकडच्या स्त्रियांच्या बाबतीत असं होतं की सगळ्यांचं जेवण झाल्यावर ते जेवतात आणि जेवढं उरलंय ते सगळं संपवायचं असतं त्यांना. ती गोष्ट पण महत्त्वाची आहे. पण बाईच्या हातामध्ये ॲक्च्युली पॉवर खूप आहे. म्हणजे आई आणि बाई हे तुम्हाला जितकं कल्टिवेट करू शकतात किंवा तुम्हाला ठोकू शकतात तितकं जगात दुसरं कोणी ठोकू शकत नाही. तर मला वाटतं त्यांना आपण पण चांगल्या पद्धतीनं ट्रेन करणं आवश्यक आहे. मॅडम अगदी बरोबर म्हणता. इथल्या सगळ्या स्त्रियांना माझी विनंती आहे की तुम्ही हातात घ्या. आता जशी आपण प्लेट बघितली इथे की अर्धी जी तुमची प्लेट आहे ही भाज्यांनी भरलेली पाहिजे. 1 वाटी सलाद, 1 वाटी भाजी आणि 25% प्रोटीन. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही 1 वाटी वरण आणि दही घेऊ शकता किंवा ताक, आणि 1/4% तुम्हाला कार्बोहायड्रेट घ्यायचं आहे, म्हणजे पोळी, भाकरी किंवा भात. अशी जर तुम्ही स्वतः ठरवलं की मी माझ्या कुटुंबासाठी आता अशी प्लेट रोज बनवणार आहे, तर तुमच्यासोबत तुमचे सगळे मुलं आणि फॅमिली सगळंच निरोगी होऊ शकतील. आणि माझं स्वतःचं उदाहरण द्यायचं म्हणजे माझं स्वतःचं पण डिलिव्हरीनंतर वजन वाढलं होतं आणि त्यानंतर माझे पाय खूप दुखायला लागले आणि मला असं कळलं की मला फ्लॅट फूट आहे. तर ॲक्च्युली फ्लॅट फूट ही एक कंजेनायटल कंडिशन आहे, लहानपणापासूनच मला ते होतं. पण मला ते डिलिव्हरीनंतर त्याचा त्रास का झाला, कारण की वजन वाढलं, शरीरातलं फॅट वाढलं आणि आराम केल्यामुळे मसल थोड्या वीक झाल्या. तर डिलिव्हरी आणि जे प्रेग्नन्सीचा काही पिरियड आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आपलं वजन वाढतं, पण लवकरात लवकर मॅडमनी म्हटल्याप्रमाणे आपण परत आपलं काम चालू केलं, डाएट आणि एक्सरसाइज जर केली तर म्हणजे मी पण तसंच केलं की मग जेव्हा मी व्यायाम आणि थोडं चालू केलं एक्सरसाइज करायला, तर आता माझं पायाचं दुखणं बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे. आणि सरांसोबत मी पण आताच मॅरेथॉन पण धावून आलेली आहे. झवर कुटुंबियांचं त्यांच्यामध्ये आम्हाला मार्गदर्शन होतं आणि प्रॉपर डाएट फॉलो केलं, त्यामुळेच हे शक्य होऊ शकलं. आणि आपल्यामध्ये म्हणजे माझा आणि मैत्रिणींचा पण अनुभव असा आहे की खूप तूप घातलेला शिरा डिलिव्हरीमध्ये खाऊ घालतात. तर मला वाटतं की आपल्यासारख्या सुखवस्तू कुटुंबियांच्या मुलांना ह्याची गरज नाही आहे. जे खूप कुपोषित बायका आहेत त्यांना ठीक आहे तुम्हाला ते मिळत नाही म्हणून त्या वेळेमध्ये तुम्ही त्यांना थोडा आराम देऊन असं काहीतरी खाऊ घालता, पण आपल्याला आता मला वाटतं गरज नाही आहे आपल्या फॅमिलीतल्या बायकांना आणि मुलींना एवढा तुपाचा शिरा वगैरे खाऊ घालायचं. कारण माझ्या मैत्रिणींचं मी बघते की त्यांची आई त्यांना असं जबरदस्ती खाऊ घालते त्या पिरियडमध्ये. पण मी डॉक्टर असल्यामुळे माझ्या आईला मी सांगितलं की मी असलं काही खाणार नाही आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला वाटतं की सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी हे तुम्ही विचार करायला पाहिजे असा, आणि जेवणामध्ये नक्कीच असे बदल करायला पाहिजे. काही प्रश्न घेतोय. एक डॉक्टर झवर यांनीच प्रश्न विचारला आहे, हाऊ मेंटेनिंग मसल मास इज इम्पॉर्टंट इन प्रिव्हेंटिंग
disorders like diabetes and obesity? जसं आपण मगाशी म्हटलं की आपले मसल्स ही आपली भट्टी आहे, ती भट्टी आपण स्ट्रॉंग केली पाहिजे. तर तुम्हाला इतर खाण्यावरचा किंवा इतर कॅलरीवरचा स्वतःचा अधिकार वाढवता येतो. मसल जितका तुमचा चांगला असेल तितकं तुमचं इन्शुलिनला काम करण्याची ताकद जास्त येते आणि ऑटोमॅटिकली साठवायच्या ऐवजी इन्शुलिन ते वापरायला कॅलरी मदत करतो. तर तुमचं इंजिन तुम्ही चांगलं केलं तर ऑटोमॅटिकली पळणं चांगलं होतं गाडीचं आणि त्याला पेट्रोल कन्झम्शन पण इफेक्टिव्ह सेफ म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह व्हायला लागतं. हाच नियम तिथे पण आहे. मसल्स चांगला करणं फार महत्त्वाचं आहे आणि मसल्समध्ये तुम्ही फक्त जसं आता मगाशी डॉक्टर शिवपूजे म्हटले की फक्त पळण्याने होऊ शकेल का हो सगळं? नाही, तुम्हाला कोअर मसलवर पण काम केलं पाहिजे. तुम्हाला तुमचे बाकीचे बॉडीचं पण स्ट्रेंथनिंग करता यायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जितकं महत्त्व खाण्यापिण्याचं आहे तितकंच महत्त्व व्यायामाचं पण आहे. कारण की प्रत्येक वेळेला आपण बघतो की सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये अक्षरशः माणसांना वागता येत नाही, खाली मांडी घालून बसता येत नाही, इतके ते जखडले जातात. तर ह्याच्यातनं आपल्याला बाहेर येण्यासाठी नियमित व्यायाम आणि मसल मास डेव्हलप करणं फार महत्त्वाचं आहे. असे कोणते व्यायाम आहेत का की जे कोणत्याही वयोगटात करता येतात? असे कोणते व्यायाम आहेत? म्हणजे व्यायामामध्ये जे 2-3 प्रकार म्हणतो ना आपण, एक असतं एरोबिक, एक असतं स्ट्रेंथ ट्रेनिंग. म्हणजे जर कुणाला गुडघ्याचे व्यायाम असले तर ते बसल्या जागी जर समजा ते उठून चालू शकत नाहीत, फिरू शकत नाहीत, तर बसल्या जागी ते स्ट्रेचिंग, सिटिंग पोझिशनमध्ये वॉकिंग एक्झरसाइजेस अशा काही व्यायाम करू शकतात. जे संधिवाताचे पेशंट असतात ना, ह्या पेशंटसाठी आम्ही वॉटर एक्झरसाइज म्हणजे पाण्यामध्ये करण्याचे प्रकार सांगतो. आता जिकडे स्विमिंग पूल उपलब्ध आहे अशा वेळेस आम्ही काय सांगतो की तुम्ही पाण्यामध्ये चाला. तुम्हाला जर मणक्याचे जर स्विमिंग येत असेल तर खूप उत्तम. पण आपल्या इथे स्विमिंग पूलमध्ये माझे बरेच पेशंट आहेत जे हार्ट पेशंट आहेत, ज्यांना संधिवात आहे, ज्यांना वजन पण आहे. तर आम्ही त्यांना वॉटर वॉकिंग सांगतो. कारण की पाण्यामुळं आपलं शरीर हलकं होतं, त्यामुळे जो सांध्यावर भार पडतो आहे तो भार निघून जातो. दुसरं म्हणजे पाण्याचा रेझिस्टन्स येतो, त्या रेझिस्टन्समुळे तुमचे मसल स्ट्रेंथ होतात, त्या मसलची स्ट्रेंथ वाढली असते. तर अशा प्रकारचे व्यायाम जे असतात ज्याच्यामध्ये की नी अनलोडिंग किंवा ज्याच्यामध्ये सांध्यावर भार पडत नाही अशा प्रकारचे एक्झरसाइज आम्ही सांगतो. स्ट्रेचिंग आहे, काही योगासनं प्राणायाम आहेत की जे आपण तुम्हाला तुमचे डायटिशियन न्यूट्रिशनसुद्धा सजेस्ट करतात काही डाएटसोबत. हे सगळे आपण फॉलो करू शकतो. आता कन्क्लुडिंग, मला जर काही पेशंट म्हणतात की मला गुडघ्याचा त्रास आहे, मी चालू शकत नाही आणि आमच्याकडे पूलसुद्धा नाही आहे, तर त्यांना तुम्ही कुठले एक्सरसाइज सजेस्ट कराल? अशा वेळेस आपण त्यांना काही मस्क्युलर स्ट्रेचिंग आम्ही सजेस्ट करतो. स्ट्रेचिंग आणि आजकाल काही बँड्स येतात, स्ट्रेच बँड्स येतात जे आपण वापरतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला वजन बिअर करावं लागत नाही. तुम्ही जर ते बँड्स घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे एक्झरसाइज कराल तर ते तुमच्या मसलची स्ट्रेंथ वाढवायला मदत करते. तर एरोबिक एक्झरसाइजसोबत असे बँड स्ट्रेचिंग एक्झरसाइज आम्ही रिकमेंड करतो. आणि एक यूट्यूबवर एक चेअर वॉकिंग म्हणून पण एक उपलब्ध आहे. तर जे ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, जे जास्त चालू शकत नाही, तर तुम्ही जर यूट्यूबवर सर्च केलं चेअर वॉकिंग तर तुम्ही बसल्या बसल्या त्याच्यावर ते अर्धा तास तुमचा व्यायाम ते सांगतं तुम्हाला. ते जर फॉलो केलं, कारण की मधुमेह, आता सर आपल्याला सांगू शकतील की मधुमेहामध्ये ते मॅडमनी पण जसं आपल्याला सांगितलं की तुमची भट्टी बनवा, तुमच्या मसलला स्ट्रॉंग करा आणि ते मग सगळं जे आपण खाल्लेलं साखर आहे ते बरोबर मसलमध्ये जाऊन आपल्या रक्तातली शुगर कमी होते. त्यामुळे एक्सरसाइज करणं आवश्यक आहे. तर आपल्याला कुठलाही असं कुठलं कारण देऊ नका की माझे गुडघे खराब आहे किंवा माझ्याकडे हे नाही आहे ते नाही आहे. अगदी साधं सोपं प्रत्येक गोष्ट घरी उपलब्ध, तुम्ही अगदी पैसे खर्च न करता करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला मनाची एक तयारी लागते की मला करायचं आहे. हे जर तुम्ही ठरवलं तर काही ना काही एक्सरसाइज तुम्ही नक्की करू शकता आणि लठ्ठपणापासून दूर राहू शकता. मॅडमला मला एक विचारायचं आहे की चाइल्डहूड ओबेसिटीसाठी फाईट करण्यासाठी त्यांनी अभियान चालवलं आहे. तर चाइल्डहूड ओबेसिटी हे आजकाल भारतामध्ये खूप वाढलेलं आहे आणि ते खूप चिंताजनक आहे असं का म्हणतात? म्हणजे आपल्याकडे तर असं लोकांना वाटतं की अरे लहान आहे, ठीक आहे ना, तो मोठा झाला की आपोआप वजन कमी होईल, उंची वाढली की आपोआप होऊन जाईल वजन कमी. पण तुम्हाला म्हणजे असं का वाटलं की त्याच्या विरुद्ध एवढं फाईट करावं? इतकं का चिंताजनक आहे चाइल्डहूड ओबेसिटी?
आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं चाइल्ड आणि ॲडोलसंट म्हणजे वयात येणाऱ्या मुलांची आणि चाइल्ड ओबेसिटी वाढायला लागली आहे, त्याच्यामुळे आपण जगामध्ये चायनानंतर आज पुढचा क्रमांक आपलाच आहे. आणि ह्याच्यामधनं तयार होणाऱ्या आजारांची संख्या फार प्रचंड आहे. जसं आपण म्हटलं मगाशी की एक स्क्रीन टाईम किंवा गुड पेरेंटिंग, खाण्यापिण्यामधले बदल, ह्या सगळ्या गोष्टींच्या लेवलनी म्हणजे तुम्ही अभियान म्हणून काम केलं ना तरच ते सगळे सिस्टीममधले फॅक्टरला तुम्ही म्हणजे काय म्हणतात त्याचं इन्सर्ट करू शकता त्याच्याविषयीची माहिती. जर तुम्ही हे सगळ्यांचं मिळून नाही केलं, तुम्ही जर एका मुलाला एक उपदेश केला तर आजची मुलं कोणी ऐकून घेणार नाही. हे करू नका. आणि तो पहिल्यांदा आईला म्हणतो तू किती वेळा बघतेस फोन, तिथे आईचं तोंड बंद होऊन जातं. ते वडिलांना म्हणतात तुम्ही आल्यानंतर आमच्याशी किती वेळा खेळता. सो या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला ती सगळी सिस्टीममध्येच काय म्हणतात बदल करण्याची गरज आहे. एक्झरसाईजमध्ये मला एक छोटी गोष्ट सांगायची ती अशी की आपण सगळे मिळून कोणकोणते एक्झरसाईज सामूहिक पद्धतीनं करू शकतो, जसं की खेळणं किंवा सायकलिंग, पळणं, स्विमिंग, हे शक्यतो सहसा सगळ्या वयांना करता येण्यासारखे आहेत. आणि ते आपल्या दमसासाप्रमाणे पण पुढे नेऊ शकता. म्हणजे गरज नाही की आजच्या दिवशी मी 300 उड्या मारल्या पाहिजेत. मी कदाचित 50नी सुरू करून हळूहळू पुढे घेऊन जाऊ शकते स्वतःला. पण काही लोकांचं म्हणणं काय असतं, रोज सकाळी मी 1 तास व्यायाम केला किंवा 40 मिनटं की अख्खा दिवस मॅडम आम्ही बसूनच असतो. ते पण योग्य नाही. बेझल एनर्जी एक्सपेंडिचर फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला ॲक्टिव्ह ठेवा. हे पण एक महत्त्वाची गोष्ट आहे. चाइल्ड ओबेसिटीमध्ये 2 गोष्टींवर आम्ही प्रकर्षाने काम करतो आहे की पेरेंटिंग, जे मुलांना फॉलो करता येण्यासारखं तुम्ही दिलं पाहिजे. कारण मुलं ऐकतात कमी, बघतात जास्त. तर ते जे बघायला त्यांना तुम्ही देत आहात तेच ते गोष्ट मुलं फॉलो करणार आहेत, ती महत्त्वाची. आणि दुसरं म्हणजे साखरेचं प्रमाण ड्रास्टिकली कमी केलं पाहिजे. जगातला कुठलाही प्राणी साखर खात नाही, माणूसच फक्त वेगळी साखर खातो. याचा अर्थ साखर ही जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्ट नाही आहे. मीठ अत्यावश्यक आहे पण साखर ही जगण्यासाठी अत्यावश्यक नाही, कारण प्रत्येक अन्न शेवटी साखर बनतो. आणि मगाशी सरांशी बोलताना त्यांनी मला सांगितलं की इकडे जितके काही साखर कारखाने आहेत त्यांच्यामध्ये, म्हणजे इथंच नाही जगात कुठेही, त्यांच्यामधलं 70% कन्झम्शन माल उचलला जातो हा कोल्ड्रिंक बनवणाऱ्यांकडनं. मिठाईकडे 20%, पण कोल्ड्रिंक बनवणं आणि वेगवेगळ्या पद्धतीची टॉनिक बनवणं ह्याच्यामध्ये 60 ते 70% जास्त माल उचलला जातो. मला वाटतं आपण स्वतःचं किती भजं करून घ्यायचं हे आपल्याला ठरवायला पाहिजे. पण साखरेचा वापर ड्रास्टिकली कमी केला पाहिजे, हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. कित्येक देशांमध्ये शुगर टॅक्स लावलेला आहे. आपल्याकडे ती वेळ कधी येईल माहिती नाही, पण ॲटलिस्ट स्वतःपुरतं आपण शहाणं व्हायला पाहिजे. आपण इतका वेळ जे सगळं ऐकलं त्यातून आपण नक्कीच हे विचार घेऊन जाऊ की आहार, विहार आणि विचार यातून आपल्याला अनेक आजार कसे दूर ठेवता येतील. आपल्याला लक्षात आलं असेल की डॉक्टर तोडकर मॅडम या निष्णात सर्जन आहेत, तशाच त्या उत्तम शिक्षक आणि विज्ञान प्रसारक आहेत. आणि त्यांच्या या सगळ्या वक्तव्याबद्दल आपण एकदा त्यांचं आभार मानण्यासाठी थँक्यू. आता जाता जाता मी एक अनाहूत अहो आम्ही खाली आल्यानंतर बघू ना, आता खाली येऊ तेव्हा तुम्ही विचारा. मॅडमचा पत्ता पाहिजे, ज्यांना पत्ता पाहिजे त्यांना सगळ्यांना पत्ता मिळेल. इथे आपण दाखवूया स्क्रीनमध्ये. एक वेगळा मुद्दा सांगून मी इथं थांबणार आहे, कारण इथं सगळे डॉक्टर्स आहेत. आत्ता नुकताच आपण एका महापुरामधनं मराठवाडा बाहेर पडला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येची ही भूमी झालेला आहे मराठवाडा. गेल्या 12 वर्षात इथं साधारणपणे 12,000 मराठवाड्यात शेतकरी एकल महिला झालेल्या आहेत. या महापुरामुळे अजूनही आत्महत्या वाढणार आहेत. यांना आपण काय करू शकतो? आत्महत्या रोखण्यासाठी काय करायचं ते बाकीचे करतील,
पण निदान अशा घरांमधनं येणाऱ्या रुग्णांकडनं डॉक्टर्स काय मदत करू शकतील औषधासाठी, उपचारासाठी, असा IMAनी आणि डॉक्टर्सनी विचार करावा. इथं शिक्षण संस्थेचे लोक आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण घेताना काय सवलत देता येतील याचा आपण विचार करावा, एवढी विनंती करतो. धन्यवाद.